आता उदाहरणार्थ एखाद्या पत्नीने नवऱ्याला मारलं समजा, असं जर सिच्युएशन असेल तर तो मारलं म्हणून पण गुन्हा दाखल करू शकतो ना. समजा अदखलपात्र असेल, काही गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असेल तर तशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करू शकतो, असं पण करू शकतो. पण असं ही शक्यता खूप कमी आहे. म्हणजे अशा पद्धतीचे गुन्हे सुद्धा खूप कमी लॉज होत असणार असं मला वाटतं. आता जी युवा पिढी आहे त्याला न्याय व्यवस्थेबाबत शिक्षण देणं किती महत्वाचे? हा प्रश्न अतिशय चांगला आहे की युवा पिढीला कायद्याचं शिक्षण असावं की नसावं या संबंधात, किंवा किती महत्वाचं आहे. तर युवा पिढीला कायद्याच्या शिक्षणाची अत्यंत गरज आहे. माझ्या दृष्टिकोनातून त्यांना कायद्याचं नॉलेज असणं अत्यंत गरज आहे. जितकं आपण कायद्याचं नॉलेज आपल्याकडे अवेलेबल असेल किंवा आपण घेऊ, तेवढं आपण अधिक सक्षम रीतीने आयुष्य जगू शकतो. रस्त्यामध्ये समजा एखाद्या मुलांचा ग्रुप उभा आहे, कॉलेजच्या मुलांचं, यंग मुलं आहेत, आणि बाजूने एखादी मुलगी गेली, त्यात एखाद्याने कोणीतरी तिच्याकडे बघून शिट्टी वाजवली, काहीतरी गाणं म्हणलं तिच्याकडे बघून एखादं, असं की बाबा आती त्या खंडाला वगैरे असं काहीतरी गाणं म्हणलं समजा, तर अशा वेळेला आपण जी कृती करतो आहोत हा गुन्हा आहे हे त्या मुलाला मुळात समजलं पाहिजे. न्याय जे आहे हा फक्त आणि फक्त एका साईडला होतो, म्हणजे जी आपण म्हणतो इक्वॅलिटी, स्त्री पुरुष समानता म्हणतो, पण ती कुठे राहिली दिसत नाही सध्या. ऐकायला जेवढं येतं किंवा टीव्ही मीडिया जे काय आपल्याला दाखवतं आणि ऐकायला येतं, त्याच्यानंतर असं समजतं की जे तराजू आहे कायद्याचं ते एका बाजूने म्हणजे मुलींच्या बाजूने झुकतात असं दिसतं, ते असं दाखवलं जातं. ते खरं आहे का? पण याचा अर्थ काय पुरुषांनी आपली बाजू कोर्टात मांडायचीच नाही असं नाहीये. पुरुषांना सुद्धा आपली बाजू कोर्टामध्ये त्या केसमध्ये मांडता येऊ शकते. एखाद्या पुरुषाच्या अगेन्स्ट त्याच्या पत्नीने समजा जर डोमेस्टिक व्हायलन्स खालती जर केस फाईल केलेली असेल, तर अशा वेळेला ज्या ज्या पद्धतीने त्या स्त्रीने म्हणजे त्याच्या पत्नीने कोर्टासमोर कागदपत्र ठेवलेले आहेत, ते कागदपत्र समजा खोटे असतील, खोट्या पद्धतीने तिने दाखल केलेले असेल किंवा खोटे पुरावे उभे केले असतील, तरी देखील ते कोर्टात उलट तपासणी घेण्याचा अधिकार तिच्या नवऱ्याच्या वकिलांना आहेच. नमस्कार, मी स्वप्नील जाधव तुमचं सहर्ष स्वागत करतो युथ युनिव्हर्सल मनोरंजन या पॉडकास्ट चॅनलमध्ये. तर आजचे आपले गेस्ट आहेत ॲडव्होकेट शशांक देशपांडे. तर यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं झालं तर हे पेशाने वकील आहेत, त्याचबरोबर सिव्हिल, क्रिमिनल आणि सायबर या 3 केसेस हँडल करतात. तर याबद्दलची अधिक माहिती आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया आणि सरांचं आपण स्वागत करूया. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं युथ युनिव्हर्सल मनोरंजन या पॉडकास्ट चॅनलमध्ये. तर सर कशा आहात तुम्ही? फर्स्ट क्लास, एकदम फाईन, फिट अँड फाईन. नक्कीच असायलाच हवं. बाकी मग काय सध्या काय विषय आहे तुमचा, कशा पद्धतीने चालू आहे तुमच्या ज्या केसेस आहेत, बऱ्याचशे गुन्हे आता घडत आहेत, त्या पद्धतीने आपण दृष्टिकोनातून आपण आपला आज पॉडकास्ट घेत आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा होता सर, वकिली जे तुम्ही वकिली करतायत ती कधीपासून करता तुम्ही? तर गेले 25 ते 30 वर्ष जवळजवळ झाली वकिलीच्या पेशामध्ये, आणि विविध प्रकारचे सिव्हिल, क्रिमिनल मॅटर्स मी हँडल करतो. त्याचप्रमाणे कन्व्हेन्स म्हणजे डॉक्युमेंटेशन ज्याच्यामध्ये आहे हे सगळं मी हँडल करत असतो. म्हणजे सुरुवात त्याची प्रेरणा कशी मिळाली तुम्हाला आपण वकीलच बनावं अशी? पूर्वीपासून एक शिक्षण घेत असताना समाजामध्ये आपण विविध घटना बघतो. काही वेळेला कोणावरती अन्याय झालेला पण झाला आहे असं आपल्याला वाटतं. तर अशा पद्धतीने विविध घटना बघत असताना कुठेतरी मनामध्ये असं एक बीज मनामध्ये पेरलं गेलं की आपण वकील व्हावं, की जेणेकरून ज्या लोकांवरती अन्याय होतो आहे त्या लोकांना आपण वाचवू शकू. या दृष्टीने एक मी विचार केला आणि त्या दृष्टीने मग पुढे शिकत गेलो. म्हणजे सुरुवातीला BCom केलं, MCom केलं, LLB केलं, DBM नावाचं एक डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट ह्या चालू असतानाच एक कोर्स केला. अशा पद्धतीने माझं एज्युकेशन पूर्ण केलं मी. वकील बनण्याचा तुमचा आधीपासून म्हणजे तुम्ही जे दैनंदिन जीवनामध्ये ज्या होत होत्या घडामोडी त्याच्यानुसार तुम्ही केला, डिसाईड केलं की वकील बनावं. आता सध्या जे विषय आहेत ते तुमच्या कानापर्यंत होत असतील, जे काही विषय घडतात आणि वकिलांचे बरेचसे असे मुद्दे असतात. तर म्हणजे आता मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की जर तुमच्याकडे कुठली केस येत असेल तर ती घेताना तुम्ही कशा पद्धतीने घेता, म्हणजे त्याचा स्टडी कशा पद्धतीने करता? ज्या वेळेला एखादा क्लायंट येतो त्यावेळेला सर्वप्रथम की काय घटना घडलेली आहे त्याच्या आयुष्यामध्ये, म्हणजे त्याचं स्वतःच असेल तर काही वेळेला त्याचं स्वतःचं असतं, काही वेळेला कदाचित आपल्या मुलासाठी, मुलीसाठी, भावासाठी असं सुद्धा मंडळी येतात, म्हणजे त्यांच्या बरोबर येतात.
तर समजा आता आपण असा विचार करू की ज्या व्यक्तीला कोर्टात आता पाऊल ठेवणं गरजेचं आहे, जिच्यावरती इनजस्टिस झालेला आहे असं जिला वाटतं आहे, तर अशा व्यक्तीशी बोलल्यानंतर त्या केस बाबत त्या केसचं स्वरूप कळतं. ते केसचं स्वरूप कळल्यानंतर मग हा निर्णय घेता येतो की कशा पद्धतीने कोर्टामध्ये आपल्याला जाता येऊ शकेल. बरेच वेळेला असंही करतो मी की घडलेली जी घटना आहे त्या घटनेचं क्रमवार त्याच्याकडून एक राईटअप घेतो की कशा पद्धतीने घटना घडलेली आहे. तर मग ते घेतल्यानंतर असं एक जजमेंट येतं की आता समजा क्रिमिनल केस असेल तर कशा पद्धतीने आता ह्याला सेक्शन्स ऍप्लिकेबल होऊ शकतील. सिव्हिल केस असेल तरी देखील कशा पद्धतीने आपल्याला ही केस कोर्टामध्ये फाईल करण्याच्या दृष्टीने कुठल्या कलमांखाली आपल्याला कोर्टामध्ये जाता येऊ शकेल असा सगळा विचार करता येऊ शकतो. समजा जर तसं राईटअप त्याच्याकडून आपण घेतला तर नॉर्मली मी तो घेतो. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वकिलांची भूमिका कशी ठरते आणि कशी असते? न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वकिलाची जी भूमिका असते ही न्याय मिळवून देण्यासाठी असते. दोन्ही बाजूचे वकील असतात. म्हणजे आपण सिव्हिल केसचा विचार केला तर एक प्लेंटिफच्या बाजूचा वकील ज्याने केस फाईल केलेली आहे, एक डिफेंडंट म्हणजे ज्याच्यावरती केस लावलेली आहे त्याची एक बाजू. दोघांचंही म्हणणं असं असतं की त्यांना न्याय पाहिजे. त्यामुळे दोन्ही कडचे जे काही लॉयर्स असतात हे दोन्ही लॉयर्स आपापल्या क्लायंटला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून कोर्टामध्ये त्यांची बाजू मांडत असतात, विविध कागदपत्र दाखल करत असतात, जेणेकरून ज्याला आपण पुरावे ज्याला आपण म्हणू ते पुरावे आपण दाखल करत असतो. त्याचप्रमाणे साक्ष घेतली जाते कोर्टामध्ये, साक्षी पुरावे होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने कोर्टात दोन्ही बाजूनी त्या चालत असतात. पण तुम्ही जे आता बोला सिव्हिल केसेस ज्या असतात, सिव्हिल केसेस आणि जे कशा पद्धतीच्या असतात सिव्हिल केसेस मध्ये कुठल्या प्रकार सिव्हिल केसेसमध्ये? सिव्हिल केसेसमध्ये प्रॉपर्टीच्या संबंधातल्या काही केसेस असतात, म्हणजे ज्याला आपण जमिनीच्या संबंधातल्या केसेस म्हणून. एन्क्रोचमेंट झाली असेल जमिनीवरती, कोणाच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीवरती दुसरा कोणीतरी कब्जा केलेला असेल त्या स्वरूपाच्या केसेस असतात. किंवा मग प्रॉपर्टी वाटपाचे दावे असतात, भावंड असतात, किंवा काही त्या विशिष्ट फॅमिलीमधले लोक असतात की ज्यांच्याकडे असं त्यांचं म्हणणं असतं की आमची ही जी प्रॉपर्टी आहे ही आम्हाला डिस्ट्रीब्यूट करून पाहिजे, पण त्यांचं एक मत होत नसतं की कशा पद्धतीने ते डिस्ट्रीब्यूट केली पाहिजे. अशा वेळा प्रॉपर्टी वाटपाचे दावे त्याच्यामध्ये दाखल होत असतात. ह्या काही प्रॉपर्टीच्या असतात किंवा प्रॉपर्टीच्या बाबतीत म्हणावं तर सोसायटीच्या फ्लॅटच्या संबंधातल्या काही केसेस असतात. तर ह्या ज्या काही केसेस आहेत ह्या केसेस बरोबरच हल्ली बऱ्याचशा डायव्होर्सच्या केसेस पण खूप येत असतात. म्हणजे कधी नवऱ्याचं म्हणणं असतं की बायकोकडून बायको माझ्यावर अन्याय करते, मला तिच्याबरोबर राहणं शक्य नाहीये. कधीतरी अशाही केसेस असतात की ज्याच्यामध्ये पत्नी म्हणत असते की नवरा मला त्रास देतो आहे किंवा कोणत्याही प्रकारचा अन्याय तो माझ्यावर करतो आहे. तर ह्या सगळ्याचा विचार करून मग अशा पद्धतीच्या सिव्हिल मॅटर्स जे आहेत हे येत असतात. आणि त्याचबरोबर डॉक्युमेंटेशन येत असतं, रिडेव्हलपमेंट असतात बिल्डिंग्सच्या, त्याचं डॉक्युमेंट्स प्रिपेअर करणं, किंवा दोन पार्टनर्सच्या अग्रीमेंट्स असतात ते अग्रीमेंट प्रिपेअर करणं, किंवा समजा आपण ऍफिडेव्हिट्स आहेत ते प्रिपेअर करणं. अशा पद्धतीने पॉवर ऑफ अटर्नी आहे, या अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स असतात की जे आपल्याला प्रिपेअर करावे लागतात क्लायंट्ससाठी. सर मी एक पर्सनल प्रश्न विचारतो तुम्हाला की एका वकिलाचं मानधन किती असतं? प्रत्येक वकिलाचं मानधन हे आपापल्या अनुभवातून असतं. कोणत्या केसचं किती मानधन असावं हे ह्याची अशी काही यादी देता येत नसते. आलेली केस काय आहे हे सगळं ऐकल्यानंतर मग त्या संबंधात फी किती असेल हे सांगता येतं. आणि ह्याच्यामध्ये आपण बघतो की वकील असतात जे गव्हर्नमेंट देखील हायर करतात, म्हणजे सरकारी वकील असतात ते. मग त्यांचं काम आणि तुमचं काम त्याच्यामध्ये काय फरक असतो का? हा, सरकारी वकील हे नॉर्मली फौजदारी केसेस ज्या असतात त्या फौजदारी केसेसमध्ये सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील काम करत असतात. आणि खाजगी वकील म्हणजे आमच्यासारखे वकील जे आहेत हे आरोपीच्या वतीने कोर्टामध्ये उभं राहत असतात, म्हणजे ती त्यांची बाजू मांडत असतात, आरोपींची बाजू मांडत असतात. हे झालं सर्वसामान्यपणे ज्याला आपण स्टेट केस म्हणतो, स्टेट ऑफ महाराष्ट्र व्हर्सेस त्या आरोपीचं नाव, अशा पद्धतीने. म्हणजे एखाद्या व्यक्तीने पोलीस कंप्लेंट केली दखलपात्र गुन्ह्याची, तर ती दखलपात्र गुन्ह्याची जी पोलीस कंप्लेंट आहे तर अशा वेळेला जे काय आरोपीला समजा अरेस्ट होईल
किंवा त्याच्यावरती जी काय कारवाई होईल पुढे कोर्टामध्ये, याच्यासाठी फिर्यादीतर्फे किंवा सरकारतर्फे एक लॉयर त्याला मिळत असतात त्या व्यक्तीच्या दृष्टीने, त्याची बाजू मांडण्याच्या दृष्टीने. आणि आरोपीतर्फे मग खाजगी लॉयर आरोपीला रिप्रेझेंट करतात. अशा पद्धतीने हे फौजदारी केसेसमध्ये झालं. आणि जसं मी आता तुम्हाला सांगितलं, सिव्हिल केसेसमध्ये प्लेंटिफ डिफेंडंट दोघे आपले खाजगीच असतात. त्यामुळे दोघे लॉयर्सकडे जाऊन त्यांची केस जी काय असेल ती कोर्टामध्ये मांडतात. ओके. म्हणजे एखाद्याला जर माहितीच नसेल की सरकारी वकील का असतो, आणि सरकारी वकील कधी कधी मिळतो आपल्याला, जर माझ्याकडे आता वकीलच नसेल तर सरकारी वकील मला मिळेल का? जर वकील नसेल, समजा एखाद्या व्यक्तीची आर्थिक कुवत तेवढी नसेल, खर्च करण्याची त्याची कुवत नसेल, तर अशा वेळेला सरकारी वकील त्यांना म्हणजे लिगल एड, सरकारी वकील म्हणजे अशा लिगल एड तर्फे त्यांना लॉयर मिळण्याची सोय आहे. आणि ते जे लॉयर्स असतात, ही लॉयर्सचं एक पॅनल असतं लिगल एडचं, आणि हे पॅनलचे लॉयर्स त्यांच्यासाठी काम बघत असतात. आपण आता मेन मुद्द्यावर येऊया. आता सध्या भारतामध्येच एक मोठं जे म्हणतात ना, एक लिव्हिंग रिलेशनशिप हा एक प्रकार खूप चाललेला आहे, ऐकण्यात आहे किंवा अशा पद्धतीचे लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये लोक राहत असतात. ते कशा पद्धतीचं लिव्हिंग रिलेशनशिप म्हणजे काय? लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये असं आहे की स्त्री आणि पुरुष जेव्हा दोघंही सज्ञान असतील आणि ते स्वतःच्या इच्छेने एकत्र राहता आहेत, अशा वेळेला त्याला आपण म्हणतो की ते दोघं लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात. हा त्याचा अर्थ आहे लिव्ह इन रिलेशनशिपचा. पण दोघंही सज्ञान असणं तेव्हाही गरजेचं आहे, कायद्याने सज्ञान असणं गरजेचं आहे. ओके. ते भारतामध्ये लिगल आहे. आता असं आहे की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहावं का न राहावं हे कोणत्याही व्यक्तीचा आपापला वैयक्तिक निर्णय आहे. बरोबर. फक्त तो मेजर असला पाहिजे, हे महत्वाची गोष्ट. त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे अशा पद्धतीने समजा एखादं कपल असेल आणि ते राहत असेल तर तो त्यांचा निर्णय आहे, त्यांना काही कोणी अडवायचा काही प्रश्न नाही आहे. म्हणजे ज्याला आपण असं म्हणू शकतो की ते त्यांच्या ते स्वातंत्र्याने राहत आहेत, ते निर्णय घ्यायला स्वतंत्र आहेत. फक्त कुठल्या परिस्थितीत असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे, ते योग्य आहे का अयोग्य आहे, हे त्या वेळेला त्या व्यक्तींना आपल्याला मार्गदर्शन करता येतं की त्यांनी या संबंधामध्ये काय करावं. शक्यतो लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणं हे टाळलं तर कधीही चांगलं आहे. योग्य त्या पद्धतीने विवाह बंधनात अडकून त्यांनी आपला संसार जो काही आपलं लाईफ जे आहे हे त्यांनी काढावं असं मला वाटतं. नक्कीच. पण काही ठिकाणी असं होतं की लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहतात, पण त्याच्यामध्ये पण काही गैरसमज असे होतात, काय गैरसमज कानावर अशा काही गोष्टी येतात. अशा गोष्टी येतात की त्यांचं लग्न ऑलरेडी झालेलं आहे, काही जणांचं लग्न झालेलं आहे आणि तरी देखील ते लिव्हिंग मध्ये आहेत. मग अशा टायमाला, अशा वेळेला त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे? म्हणजे आता स्त्री आणि पुरुष यांच्यापैकी असं आपण गृहीत धरू की एक कपल आहे आणि त्याच्यापैकी समजा पुरुष जो आहे हा दुसऱ्या स्त्री बरोबर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतो आहे, असं आपण असं तुम्हाला म्हणायचं असेल असं मला वाटतं. हो. आणि त्याच्याबरोबर राहणारी जी स्त्री आहे तिचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे. अशा पद्धतीने लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जी मंडळी राहतात असं राहणं योग्य नाही आणि दोन बाजूचे संसार तुटू शकतात. म्हणजे जो पुरुष त्या स्त्री बरोबर राहतोय त्याचंही लग्न झालेलं आहे आणि ती स्त्री त्या पुरुषाबरोबर राहते तिचंही लग्न झालेलं असेल तर अशा पद्धतीने दोघांच्याही संसारामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे दोन्ही संसारांमध्ये सुख नांदणार नाही, केवळ वाद विवाद आणि भांडणच त्याच्यामध्ये होण्याची शक्यता जास्त आहे. अशा पद्धतीने लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू नये असं माझं व्यक्तिगत मत आहे. सर, एक प्रश्न म्हणजे असाच आहे की लिव्हिंग मध्ये जो राहतोय, जर पुरुष एखादा राहत असेल मग त्याच्यासाठी काहीतरी कायदा असेल किंवा काही पेपरवर्क असेल का? असं काही पेपरवर्क केलं पाहिजे असं काही मला वाटत नाही. कारण कसं की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहताना ते स्वतःच्या इच्छेने एकत्र राहत असतात, त्यामुळे तू असं राहिलं पाहिजे मी असं राहिलं पाहिजे असं काही लिहिलं पाहिजे असं काही वाटत नाही मला. त्यामुळे पेपरवर्क काय करण्याची गरज आहे असं माझं मत आहे की असं काही करायची गरज नाही. बरं, ठीक आहे. म्हणजे जर एखादे त्यांना जर म्हणजे त्या स्त्री आणि पुरुषाला एखादं मूल झालंच लिव्हिंग मध्ये असताना,
मग त्याला जी वागणूक आहे ती कशा पद्धतीने दिली जाते? म्हणजे मानलं जातं का त्याला की त्यांचाच मुलगा आहे किंवा त्याचीच मुलगी आहे असं काय? म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये ज्या वेळेला एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा जन्म होतो तर त्यावेळेला ते इललेजिटिमेट चाइल्ड म्हटलं जातं. म्हणजे लेजिटिमेट चाइल्ड नाही, म्हणजे लग्न झाल्यानंतर होणारं जे अपत्य आहे ज्याला आपण लेजिटिमेट चाइल्ड म्हणतो. तर आता अशा वेळेला जेव्हा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या दाम्पत्याला समजा एखादं मूल झालं तर त्या मुलाला किंवा मुलीला त्याच्या वडिलांकडून येणारी जी काय प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टीमध्ये सगळे हक्क जे काय असतील ते मिळू शकतील. जसं त्याचं लेजिटिमेट चाइल्ड असताना त्याला जर मिळाले असते तशाच पद्धतीने अधिकार त्या मुलाला किंवा मुलीला सुद्धा मिळू शकतात. बाकी काय, हे दोघं त्याचे आई वडीलच असतात, त्यामुळे ते त्याला सांभाळणारच असतात. आणि तो जो मुलगा आहे, हा मुलगा किंवा मुलगी हे आपल्याच आई वडील, जरी त्यांनी लग्न केलेलं नसेल तरी त्यांचीच नावं आई किंवा वडील म्हणून ते लोक लावत असतात. आता तेच विचारणार होतं, त्यांचं लग्नच नाही झालं, ते लिव्हिंग मध्ये आहेत, पण त्यांना म्हणजे त्या मुलगा झाला मुलगी झाली, त्यांना नाव कोणाचं देणार? ज्यांच्यापासून ते मूल जन्माला आलेलं आहे त्यांचीच नावं ते वडील किंवा आई म्हणून लावत असतात. त्याच्यामध्ये काही दुजाभाव करत नाही, नाव आहे तेच देणार, जे आहे तेच नाव देणार, दुसरं नाव देता येणार नाही ना. कारण नैसर्गिक रीतीने तो माणूस, त्या मुलाचे वडील, आई वडील जे असतात ते नॅचरल असतात त्यांचे, त्यामुळे आहे तेच नाव देणं केव्हा योग्य असतं, तसंच दिलं जातं. मग समाज अशा नात्यांकडे कसा बघतो, म्हणजे काय बघितलं जातं समाजामध्ये, समाजाच्या दृष्टिकोनातून? समाजाच्या दृष्टिकोनातून आता असं आहे की प्रत्येकाचा आपापला एक दृष्टिकोन आहे, जो माझा वेगळा असेल, तुमचा वेगळा असेल, अजून कोणाचा वेगळा असू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्या मुलाला कदाचित समाजामधून काही हेटाळणी होऊ शकते. जर लोकांना माहित असेल की ह्याच्या आई वडिलांनी लग्न केलेलं नाहीये आणि तरी सुद्धा हा मुलगा त्यांना झालेला आहे, तर काहीतरी कॉमेंट्स किंवा अशा पद्धतीने त्या मुलाला कदाचित त्रास होऊ पण शकेल. पण होईलच अशातलाही काही भाग नाहीये. ते आता प्रत्येक ज्या समाजात ते वावरत आहेत त्या समाजावरती बऱ्याचशा गोष्टी ते अवलंबून असतात, की जिथे ते राहतात त्यांच्या आजूबाजूचा परिसर आणि आजूबाजूचे लोक. काही काही वेळा आता एक अशी आपली संस्कृती निर्माण होते की एक दुसऱ्याच्या मॅटरमध्ये लक्ष देत नाही. आपल्या शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहतो हे आपल्याला माहित नसतंय, इतपत आता परिस्थिती आलेली आहे. त्यामुळे एक दुसऱ्याच्या प्रायव्हेट लाईफमध्ये कोणीही लक्ष हल्ली बरेचसे मंडळी घालतच नाहीत. म्हणजे तुला काय पाहिजे ते तू कर, मला काय पाहिजे ते मी करतो, तू माझ्या लाईफमध्ये लक्ष देऊ नको, मी तुझ्या लाईफमध्ये लक्ष देत नाही. त्यामुळे मग अशा संस्कृतीत वाढणारे असतील तर मग काय तसा त्रास होण्याची शक्यता नाहीये. पण सर, जर एखादा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असू द्या, म्हणजे एकमेकांचं प्रेम प्रकरण आहे त्यांचं चालू किंवा लिव्हिंग मध्ये आहेत, जर अशा व्यक्ती जर एकमेकाला शब्द देत आहेत की आश्वासन देतात की मी लग्न करेन आणि ऐन टायमाला ते नाही म्हणतात, मग अशा वेळेला काय केलं जाईल? आता अशा वेळेला एक मुलगा आणि मुलगी याच्यापैकी आपण असं पहिल्यांदा गृहीत धरू की मुलीनी त्याला नाही म्हणलं, लग्न त्या दोघांनी ठरवलं, तिने पण त्याला प्रॉमिस केलं आणि तिने ऐन वेळेला नाही म्हटलं. काही त्याला कारण असतील, मुलीच्या घरच्यांनी तिच्यावर दबाव आणला की हा मुलगा योग्य नाहीये किंवा हा तुला सूट नाहीये किंवा ह्याला उत्पन्नाचं पुरेसं साधन नाहीये किंवा शिकलेला नाही, अशी काही विविध कारण याच्यात असू शकतात आणि ऐन वेळेला त्या मुलीनी त्याला नाही म्हटलं. तर आता अशा वेळेला बघा की तो जो मुलगा आहे त्याला तसं म्हणाल तर कायदेशीर रेमेडीचा जर विचार केला तर ज्याच्यावरती आपण प्रेम केलेलं आहे त्याच्या विरुद्ध माणूस कधी कायदेशीर पावलं उचलण्याची शक्यता मुळतःच कमी आहे. पण समजा जरी त्यांनी स्टेप घ्यायचं काही ठरवले तर त्या दोघांचं जे काही प्रॉमिस झालेलं आहे, म्हणजे जे आपण ज्याला असं म्हणू की एकमेकाला दिलेल्या काय कार्ड्स असतील, दिवाळीची ग्रीटिंग्स असतील त्यांनी दिलं किंवा एकमेकाला पाठवलेली पत्र असतील, तर या सगळ्या ह्याच्यातून त्यांचं जर कॉन्ट्रॅक्ट एस्टॅब्लिश होत असेल कोर्टामध्ये की बाबा हिनी त्याला वचन दिलं होतं की बाबा मी लग्न करीन आणि ते सगळं प्रॉमिस केल्यानंतर मग असं झालं की तिने प्रॉमिस मोडलं, ह्याच्यामुळे त्याचं काही नुकसान झालं, असं जर आपण डॅमेजेस झाले असं जर त्याचं म्हणणं असेल तर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट खालती फार तर फार तो कोर्टामधून ऑनरेबल कोर्टामध्ये केस दाखल करून मग न्याय मागण्यासाठी प्रयत्न करू शकेल. पण अशा पद्धतीच्या केसेस फार
रेअर, म्हणजे ती शक्यता कमी आहे. कमीच आहे. मुलगा मोस्टली नाहीच कंप्लेंट करत. पण मुलींच्या अशा कंप्लेंट असतात की काही ठिकाणी असं सांगितलं जातं की मुलगा नाही बोलायला लागणार. पहिले तर शब्द दिला होता, पण नंतर ऐन मोक्यावरती तो नाही बोलला. त्यावेळेला मुलींनी काय केलं पाहिजे? सेम जे आता मुलगा करू शकतो तेच मुलगी करू शकते. पण काही ठिकाणी असं आहे की ऐकलं जातं, कानावरती अशा गोष्टी येतात की मुलाची काही चूक नसते, पण ते मुली जबरदस्तीने काही खोट्या केसेस टाकून अशा गोष्टी म्हणजे हे केलं जातं, फसवण्याचं काम केलं जातं खोट्या केसेसच्या याने. मग त्याच्यावरती काय तोडगा काढू शकतो आपण, किंवा त्याला कसं तो वाचता येईल त्या खोट्या केसेस पासून? आता बघा, एखाद्या मुलीने खोटी केस टाकली असं जर आपण म्हणतो, तर खोटी केस तशी कोर्टामध्ये टिकणार नाही, हे महत्वाचं मुद्दा. कारण त्या खोट्या केसेसना मुळातच पुरावे उपलब्ध असणार नाहीत. हे दुसरी गोष्ट म्हणजे केस कशी टाकली आहे. समजा पोलीस कंप्लेंट करून टाकली आहे तर पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतातच. पूर्वी केस फाईल करण्यापूर्वी सुद्धा त्यांचं इन्व्हेस्टिगेशन असतंच. त्यामुळे ते इन्व्हेस्टिगेशन करतात आणि त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये असं आढळून आलं की त्या मुलीनी खोटी केस टाकली त्या मुलावरती, तर त्या मुलीवरती सुद्धा कारवाई होऊ शकेल, खोटी तक्रार किंवा खोटी कंप्लेंट दाखल केली म्हणून. ओके. पण आता सध्या जे एक प्रकरण चालू आहेत ते बरेचशी असे आहेत की एखाद्या पुरुषाला ते विचार करण्या म्हणजे जीव देण्यासाठी भाग पाडतात. अशा काही म्हणजे तुम्हाला मॅरिड कपल बद्दल विचारताय? लग्न झाले, आता लग्न झाले म्हणजे कसं आहे, आता नुकतंच लग्न झालेलं आहे, पण नुकतंच लग्न झालं आणि नंतर मग ती मुलगी आहे ती म्हणते नवऱ्याला की आता झालं लग्न झालं, तासाभरात बोलतो तू तुझ्या रस्त्याला जा, मी माझ्या रस्त्याला जाते. बरोबर. त्याच्यानंतर असं समजतं की ती केस टाकते खोटी, की मी माझ्याकडनं यांनी म्हणजे हुंडा घ्यायचा प्रयत्न केला की हुंडा मागितला माझ्याकडनं, आमच्या घरातल्यांकडनं, किंवा आमच्या घरातलं तुम्ही हुंडा मागितला म्हणून त्यांनी सुसाईड करून घेतला. अशा केसेस टाकल्या जातात. अशा टायमाला त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, त्या मुलाने काय केलं पाहिजे? खोटी म्हणजे थोडक्यात खोटी हुंड्याची केस जर तिने दाखल केली, बायकोने जर खोटी केस दाखल केली, तर असं मुलाचं म्हणणं आहे की तिने खोटी केस दाखल केली. असं जर आपण विचार केला तर मुळामध्ये हुंडा मागितला म्हणलं, याला सुद्धा काय पुरावे आहेत हे पण चेक केलं जातं ना जेव्हा हुंड्याची केस दाखल होते त्यावेळेला, की काय कागदोपत्री काय आहेत की काय. काही वेळेला त्यांचं व्हॉट्सअपमध्ये काही मेसेजिंग एकमेकाला झालं असेल दोन्हीकडच्या फॅमिलीजमध्ये, की आम्हाला एवढी अमाऊंट पाहिजे लग्नाच्या वेळेला, असं काही असेल, किंवा कोणतंही त्या संबंधात एखादा आय विटनेस असेल, तर अशा पद्धतीने पुरावा दिला घेतल्याच्या संबंध म्हणजे पुरावा मागितल्या संबंधामध्ये समजा जर काही हुंडा मागितल्याच्या संबंधामध्ये समजा जर काही पुरावे उपलब्ध असतील तर ती केस दाखल होईल. आणि समजा त्या व्यतिरिक्त जर केस फाईल झालेली आहे असं समजा म्हणलं तर ह्या केसला कोर्टामध्ये स्टँड तशी ती होणार नाही विदाऊट पुराव्याशिवाय. त्यामुळे तिला तसं खोटं केस दाखल करून त्याला शिक्षा देता येणे शक्य नाही होणार. पण आता सध्या असे एक प्रकरण झालेलं आहे आपल्या भारतामध्ये की अशा प्रकारचं त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जाते त्या मुलाकडनं पैसे वसूल केलेत की अशा प्रकारे की माझ्याकडनं तुम्ही हुंडा मागितला, त्याच्यानंतर तुम्ही मला सेक्शुअली हॅरॅस केलंय. माझा मुलगा आहे, आता त्यांना मुलगा पण होता, पण अशा प्रकारे त्यांना खूप काही केसेस टाकल्या, खोट्या केसेस टाकल्या, फॅमिलीवरती देखील केसेस टाकल्या. जर मुलावरती टाकला तर ठीक होतं, त्याच्या नवऱ्यावरती टाकला असं ठीक होतं, पण त्याच्या फॅमिलीला देखील इन्व्हॉल्व्ह केलं गेलं. मग त्या सगळ्याचा प्रेशर घेऊन त्या मुलाने सुसाईड करून घेतला. म्हणजे त्याला शेवटचा पर्याय तोच होता की सुसाईड. कारण का की तो त्याच्या मुलाला सांभाळण्याकडे त्यांनी पूर्णतः प्रयत्न केले की त्यांचं जे मागणी होती त्या पूर्ण मागण्या मान्य केल्या. फक्त एवढंच होतं की मुलाला सांभाळायला तो पैसे देत होता. पण नंतर त्यांना त्याच्या बायकोने असं सांगितलं की माझ्यासाठी देखील पैसे मला लागतात, माझ्या कर्जासाठी, ते देखील तू द्यायचे. पण त्याचं म्हणणं असं होतं की तू जर कमवती आहे तिला देखील नाही म्हणता 4-5 लाख रुपये पेमेंट असेलच आणि याला थोडंसं जास्त होतं. मग ती त्याच्याकडनं पैसे मागते, ती कॅपेबल आहे त्या गोष्टीसाठी ना, तरी देखील ती याच्याकडे मागणी कशी काय करू शकते. आणि त्यासाठी त्यांनी सुसाईड केलं. असं प्रकरण झालेलं आहे. म्हणजे आता जर असं कुठे प्रकरण घडत असेल किंवा काय होत असेल तर त्याला कसं आपण त्याला म्हणजे त्या संबंधात आपण काय आपलं मत व्यक्त करू शकतो अशा. आता पहा की आता कोणी नवऱ्याने सुसाईड केलं असं आपण म्हणतो, पण हे जे काही तुम्ही सांगितलेलं आहे या संबंधात सुद्धा असं आहे
की जोपर्यंत आपण एखाद्या केसविषयी संपूर्ण माहिती घेत नाही, पूर्ण ती वाचत नाही, तोपर्यंत तशा प्रकरणावर काही सांगणं मुश्किल असतं. पण एक जनरल मी असं तुम्हाला सांगेन की ज्या वेळेला एखादी स्त्री अशा पद्धतीने खोटे नाटे काही आरोप करत असेल, तर हे जे काही खोटे नाटे आरोप आहेत हे त्याला सहन न होऊन त्यांनी कदाचित आत्महत्या केली असेल, तर आपण याच्यामध्ये असं म्हणू शकतो की त्यांनी जरा पेशन्स ठेवले पाहिजेत, पुरुषांनी देखील, की अशा पद्धतीने समजा जर खोटी अलिगेशन्स असतील, खोटे आरोप असतील, तर हे आरोप न्यायाच्या कोर्टामध्ये सिद्ध होणं, ज्या पद्धतीने फिर्यादी आपली बाजू कोर्टासमोर ठेवत असतो त्याचप्रमाणे आरोपीला सुद्धा त्याची बाजू पूर्णपणे कोर्टासमोर मांडण्याचाच अधिकार आहे. तर आपली बाजू पण कोर्टासमोर येईल अशा पद्धतीने ज्या वेळेला डॉक्युमेंट्स आहेत किंवा साक्षी पुरावे आहेत हे जेव्हा कोर्टासमोर तो आणेल तेव्हा त्याचं ऑनरेबल कोर्टाच्या हे लक्षात येतं की अशा पद्धतीने ह्या स्त्रीने दाखल केलेली केस ही पूर्णपणे खोटी आहे. समजा जर ती खोटी केस असेल तर त्यामुळे ह्याला पनिशमेंट व्हायची शक्यता पण नाहीये. त्यामुळे त्याला त्या संबंधामध्ये म्हणजे अशा पद्धतीने केस दाखल केली किंवा त्याच्याकडे मेंटेनन्स मागितला असं समजा जर काही असेल तरी देखील, आणि ती कमवती, आता तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही मला असं सांगता की ती कमावते, तर ती जर कमावत असेल तर ती तिच्या उत्पन्नाचे पुरावे देखील नवरा कोर्टामध्ये प्रोड्यूस करू शकतो. म्हणजे समजा जर डॉक्युमेंट्स अवेलेबल नसतील, सॅलरी सर्टिफिकेट अवेलेबल नाहीये त्याच्याकडे, असं समजा आपण एक मिनिटं गृहीत धरू, कारण ऑनरेबल कोर्टासमोर डॉक्युमेंट काही ना काहीतरी अवेलेबल पाहिजे. मग ती आपली पत्नी कुठे नोकरी करते ह्याची त्याच्याकडे जरी माहिती असेल, तरी एखाद्या कंपनीत ती नोकरी करते, तर हा जो नवरा आहे तिचा तो आपल्या वकिलांना सांगून त्या संबंधित कंपनीचा जो मेन इन्चार्ज असेल, मालक असेल, त्याच्या विरुद्ध त्या कंपनीवरती समन्स काढू शकतो, विटनेस समन्स काढू शकतो आणि त्याच्या पत्नीच्या संबंधातले जेवढे कागदपत्र आहेत सॅलरीच्या संबंधातले ते ऑनरेबल कोर्टामध्ये त्यांनी प्रोड्यूस करावे या दृष्टीने तो निश्चित प्रयत्न करू शकतो. आणि असं जेव्हा ऑनरेबल कोर्टाचं समन्स जेव्हा त्या कंपनीला जाईल तेव्हा त्यांना कोर्टामध्ये येऊन ते जे काय कागद जे काय पुरावे आहेत, पुराव्याचे जे काय कागद आहेत हे पुराव्याचे कागद कोर्टासमोर द्यायला पाहिजेत. म्हणजे तिचं उत्पन्न जे आहे ते कोर्टासमोर आणणं त्याला पॉसिबल होईल अशा सिच्युएशनमध्ये. पण ह्या सगळ्या प्रोसेसला वेळ लागत असल्यामुळे तेवढे पेशन्स ठेवून आपल्या वकिलांवरती पूर्णपणे विश्वास ठेवून त्यांना सगळ्या गोष्टी खऱ्या सांगून आपल्याला न्याय मिळवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कानात जेवढ्या गोष्टी येतात, न्याय जे आहे हा फक्त आणि फक्त एका साईडला होतो. म्हणजे जी आपण म्हणतो इक्वॅलिटी, स्त्री पुरुष समानता म्हणतो, पण ती कुठे राहिली दिसत नाही सध्या. ऐकायला जेवढं येतं किंवा टीव्ही मीडिया जे काय आपल्याला दाखवतं आणि ऐकायला येतं त्याच्यानंतर असं समजतं की जे तराजू आहे कायद्याचं ते एका बाजूने म्हणजे मुलींच्या बाजूने झुकतात असं दिसतं, ते असं दाखवलं जातं. ते खरं आहे का? नाही, हे सगळं पूर्णतः खोटं आहे. असा कोणाच्या मुलींच्या बाजूने झुकतोय वगैरे असं काही नाहीये. सगळ्या ह्या ज्या बाबी असतात ह्या कोर्टासमोर साक्षी पुराव्याने येत असतात आणि त्याच्यामध्ये जसं कागदोपत्री पुरावे आहेत तसं विटनेसेस देखील तिथे होतात, आय विटनेसेस देखील त्या ठिकाणी त्यांची देखील साक्षी पुरावे होतात. त्यामुळे तेव्हाच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत गुन्ह्याच्या संबंधातल्या असतील किंवा नवरा बायकोच्या संबंधात जर असतील तर क्रुएल्टीच्या बाबतीत संबंध असेल तर या सगळ्या कोर्टासमोर येतात. आता बघा की काही कायदे, उदाहरणार्थ कसं डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहे, घरगुती छळाचा कायदा, हा खास स्त्रियांच्या दृष्टिकोनातून तयार केलेला, बरोबर आहे ते. पण याचा अर्थ काय पुरुषांनी आपली बाजू कोर्टात मांडायचीच नाही असं नाहीये. पुरुषांना सुद्धा आपली बाजू कोर्टामध्ये त्या केसमध्ये मांडता येऊ शकते. एखाद्या पुरुषाच्या अगेन्स्ट त्याच्या पत्नीने समजा जर डोमेस्टिक व्हायलन्स खालती जर केस फाईल केलेली असेल तर अशा वेळेला ज्या पद्धतीने त्या स्त्रीने म्हणजे त्याच्या पत्नीने कोर्टासमोर कागदपत्र ठेवलेले आहेत ते कागदपत्र समजा खोटे असतील, खोट्या पद्धतीने तिने दाखल केलेले असेल किंवा खोटे पुरावे उभे केले असतील तरी देखील ते कोर्टात उलट तपासणी घेण्याचा अधिकार तिच्या नवऱ्याच्या वकिलांना आहेच. म्हणजे आपल्या वकिलांच्या थ्रू जे काही अन्याय आहे असं त्याला वाटतं त्या सगळ्या गोष्टी तो कोर्टासमोर आणू शकतो. प्लस जे काही फॅक्ट्स आहेत त्याच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे जे काही डॉक्युमेंट्स असतील, त्याच्याकडे कोणी विटनेसेस असतील ते विटनेसेस सुद्धा कोर्टात तो प्रोड्यूस करू शकतो. त्यामुळे फक्त स्त्रीच्याच बाजूनी सगळा विचार केला गेलेला आहे
असं नाही आहे. या सगळ्या ऐकीव गोष्टी असतात आणि आपण काहीतरी हा काय सांगतो तो काय सांगतो या नुसत्या बोलण्यावरती, ज्याला आपण हिअरसे म्हणतो, तर ते आपण ऐकतो आणि मग तेच खरं आहे म्हणून त्याच्यावरती चर्चा करतो. तर तसं न विचार करता त्या विशिष्ट केस बाबतीत, ज्या बाबतीत आपल्याला आपलं असं म्हणणं असेल की बाबा याच्यावरती ही केस खोटी दाखल झालेली आहे किंवा हे काय स्त्रीच्याच बाजूने पूर्णपणे आहे, असं समजा जर काही म्हणणं असेल, ते कागदपत्र जर आपण बघितले तर असं लक्षात येईल की अशा पद्धतीने घटना नसतात. तर दोन्ही बाजूचं सगळं कोर्टासमोर येत असतं आणि ऑनरेबल कोर्ट योग्य तो न्यायच संबंधितांना देत असतं. तसंच आता सध्या वाढतं प्रमाण आहे, घटस्फोटाचं वाढतं प्रमाण आहे सर. त्याबद्दल म्हणजे ते घटस्फोट कसे होतात, का होतात, त्याबद्दलची कल्पना की तुमच्याकडे अशा कुठल्या केसेस आहेत का की त्या खूप युनिक आहेत आणि ऐकल्यानंतर खूप विचित्र प्रकार झालेले त्याचे काय? नाही, आता कसं असतं बघा, डायव्होर्सच्या केसमध्ये घटस्फोट का होतात, तर ह्याला प्रत्येक फॅमिली मागे किंवा त्या कपल मागे वेगवेगळी कारणं आहेत. काही वेळेला दोघांपैकी कोणीतरी खूप अँबिशियस असतो की मला हे करायचंय ते करायचंय, किंवा पत्नी असेल ती जर खूप अँबिशियस असेल की ओव्हर अँबिशियस असलं पाहिजे माणसाने, पण ओव्हर अँबिशियस असेल तर त्यामुळे सुद्धा पती पत्नींमध्ये क्लॅशेस होऊ शकतात. कित्येक वेळेला असं सुद्धा निदर्शनाला येतं की पूर्वी कसं की स्त्रिया ऐकायच्या नवऱ्याचं सगळं काय जे म्हणणं आहे, तेव्हा त्यांच्याकडे शिक्षण नसायचं. आता तशी परिस्थिती नाही राहिलेली आहे. आता त्यांना त्यांच्या हक्काच्या बाबतीत पूर्णपणे त्या सजग झालेल्या आहेत, त्यांना त्याचं नॉलेज आलेलं आहे. त्यामुळे कुठल्या प्रकारचा अन्याय एखादी वर्तणूक घडत असेल नवऱ्याकडून तर इमिजिएट तिथे त्याचं उत्तर त्याला देतात. आणि त्यामुळे पूर्वी फक्त स्त्रीनी चूल आणि मूल बघितलं पाहिजे असं पूर्वीचं जे काय लाईफ होतं ते आता सगळं बदलत चाललेलं आहे, बरं बदलूनच गेलेलं आहे असं आपण म्हणलं तरी चालेल. खूप जे काही जे भाग ज्याला आपण म्हणतो खेड्यापाड्याचे भाग आहेत तेवढे सोडता शहरी भागात तर सगळ्या मुली स्त्रिया शिकलेल्या आहेत, भरपूर शिकलेल्या आहेत. आणि त्यामुळे मग दोघांनीही एकमेकाच्या सहकार्याने एकमेकाला पूर्णपणे रिस्पेक्ट देऊन त्यांचा संसार हा करणं गरजेचं आहे. खूप वेळेला असं होतं की आपल्या पत्नीशी बोलताना काही वेळेला पुरुष गृहीत धरतो तिला की हे काय करून घेणार आहे, मग काही वेळेला वेडवाकडं बोललं जातं आणि काही अपशब्द वापरले जातात. तर अशा वेळेला ती स्त्री मग आता का सहन करेल असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. पण तशा पद्धतीने न घडता त्यांनी तिचाही मान ठेवला पाहिजे. स्त्रीनी देखील आपल्या नवऱ्याचा तितकाच रिस्पेक्ट ठेवला पाहिजे, मान ठेवला पाहिजे आणि त्याच्याशी रिस्पेक्टनीच दोघांनी एकमेकांशी वागलं, एकमेकांच्या मागण्यांना दोघांनी रिस्पेक्ट दिला, एकमेकांच्या मागण्या पुरवण्याच्या दृष्टिकोनातून, गरजा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून दोघं एकमेकाशी आपल्याला एका रथाची दोन चाकं आहेत असं गृहीत धरून राहिलं. पुरुषांनी सुद्धा मी काय तुझ्यापेक्षा फार श्रेष्ठ आहे आणि शहाणा आहे असा विचार न करता पत्नीचं एक काम आहे, समजा तर ती हाऊसवाईफ जरी असेल तरी सुद्धा घर सांभाळणं ही सुद्धा एक मोठीच जबाबदारी आहे, छोटी जबाबदारी नाही आहे. कित्येक वेळेला स्त्रिया, उत्तम शिक्षण असलेल्या स्त्रिया काही कारणास्तव त्यांना घरी थांबावं लागतं, घरच्या काही परिस्थितीमुळे, मुलाबाळांमुळे असेल किंवा दुसऱ्याही काही कारणांमुळे असेल. अशा वेळेला ती केपेबल नाही आपली बायको, तुला काय कळत नाही अशा पद्धतीने बोलणं किंवा अशा पद्धतीने तिला डिसरिस्पेक्ट तिला करता कामा नये. तिच्या आपण बुद्धिमत्तेचा मान ठेवला पाहिजे. जे एक पुरुषाचे अधिकार आहेत या संबंधातले ते सगळे स्त्रियांना पण अधिकार मिळाले पाहिजे, त्यांना त्याच पद्धतीने ट्रीटमेंट मिळाली पाहिजे जी पुरुषाला मिळते. म्हणजे मुलीचा जन्म एखाद्या घरामध्ये झाला आणि दोघं बहीण भाऊ आहेत तर मुलाकडे जरा जास्ती कॉन्सन्ट्रेशननी बघितलं जातं की ह्याचं सगळं नीट झालं पाहिजे आणि मुलीकडे थोडंसं दुय्यम यांनी बघितलं जातं. आता हल्ली तीही परिस्थिती नाही राहिलेली, पण असं होत होतं पूर्वी, ते पण सगळं आता बदलून गेलेलं आहे. मुलं मुली उत्तम शिक्षण त्यांचं घेतात. त्यामुळे पती पत्नींनी एकमेकांमध्ये दोघांचं स्वातंत्र्य जपणं अतिशय गरजेचं आहे. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. नवरा घरी यायला उशीर झाला की कुठे गेला होतास, काय करत होतास, कोणाबरोबर होतास असं संशयास्पद रीतीने पत्नीनेही बोलता कामा नये. पत्नीशी देखील नवऱ्याने असं बोलता कामा नये की तिला उशीर झाला ऑफिसमधून यायला, की रोज तू संध्याकाळी 7 वाजता घरी येतेस, आज तुला 10 वाजले, कुठे होतीस या 2-3 तासामध्ये, अशा पद्धतीने तिच्यावर संशय व्यक्त करू नये. तिच्यावरती पूर्ण विश्वासानेच त्यांनी संसार हा केला पाहिजे. किंवा पत्नी हा माझी प्रॉपर्टी आहे अशा पद्धतीने सुद्धा विचार करता कामा नये.
तर दोघंही आपण इक्वली दोघांचं स्वातंत्र्य जपणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून दोघांनी राहायला पाहिजे, संसार करायला पाहिजे. पण हे जेव्हा घटना ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे पाळलं जात नाही, काही वेळेला मग पैशावरून तुझं माझं केलं जातं, हे माझे पैसे ते तुझे पैसे, मग भांडणाला कित्येक वेळा तोंड फुटतात. किंवा लग्नात सुद्धा असं होतं की तू हे आणलं नाहीस, तू ते आणलं नाहीस, तू पैसे आणले नाहीस, तुझ्या घरच्यांनी माझा काय मान ठेवला नाही वगैरे, हा जो काही सगळा प्रकार असतो याच्यातून सुद्धा काही वेळेला भांडण होत असतात. आणि त्याचप्रमाणे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स असतात, दोघांपैकी कोणाचं जर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर झालं समजा, तर अशा वेळेला सुद्धा भांडणं होण्याची खूप शक्यता दोघांमध्ये असू शकते. मी आता त्याच मुद्द्यावरती येणार होतो की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर जे असतात त्याच्यामध्ये त्या दोघांची लाईफ पूर्णतः स्पॉइल होऊनच जाते. म्हणजे ज्याचं काही नाहीये त्याची तर पूर्णता होते, पण त्याचबरोबर त्यांना जर म्हणजे मुलं कोणी असतील तर त्याची देखील लाईफ स्पॉइल होतेच ना. पण जर एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष त्यांचं लग्न झालेलं आहे, त्याने डिवोर्स घेतलाय, जेव्हा ती कस्टडी असते मुलांची ती मोस्टली मुलींकडे दिली जाते, म्हणजे त्यांच्या आईकडे दिली जाते असं म्हणतात, लहान असेल तर. पण ते 5 वर्षाच्या वरती असेल, 7, 8, 10 वर्षाचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, पण त्याची जी कस्टडी असेल ती कुणाकडे दिली जाते? नाही, आता असं आहे बघा की मूल लहान आहे मोठे आहे याच्यापेक्षा सुद्धा मुलाचं भविष्य आईकडे राहिल्यानंतर अधिक चांगलं होईल का वडिलांकडे राहिल्यानंतर अधिक चांगलं होईल, ह्याचा विचार कायदा हा करत असतो. की त्याच्या भविष्यामध्ये मुलाचा किंवा मुलगा मुलगी कोणी असेल यांची प्रगती कुठे होईल आणि कोण त्याला उत्तम प्रकारे सांभाळू शकेल, त्याच्या वेलफेअरचा कोण विचार करू शकेल, ह्या सगळ्याचा विचार साक्षी पुराव्यांमध्ये होत असतो. आणि त्याच्यानंतर मुलाची किंवा मुलीची त्यांचा जो काही कस्टडी आहे ती कोणाकडे द्यायची हा विचार डिसाईड केला जात असतो. त्यामुळे असं काही फिक्स नाहीये की मुलाची कस्टडी लहान म्हणजे मुलाची असेल किंवा मुलीची असेल तर त्या आईकडेच आहे, असं काही फिक्स आपण सांगू शकत नाही. त्या विशिष्ट परिस्थितीनुसारच ते निर्णय ऑनरेबल कोर्ट घेत असतात. पूर्वी कसं म्हणजे आता म्हणजे 2017-18च्या आधीची गोष्ट होती की त्याच्या आधीपासून होत असेल, पण आम्हाला जेव्हा कल्पना आहे त्या गोष्टीपासून आम्ही सांगतो की पहिले होतं पती पीडित महिला होत्या. पहिले एवढं म्हणजे पती त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करायचा, पण आता उलट आहे, आता आहे पत्नी पीडित पुरुष. ह्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणे वाढलेलं आहे. तर ह्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही आम्हाला सांगा की कशा पद्धतीने आहे, की तुमच्याकडे कशा केसेस आलेले आहेत का, की पुरुष आलाय का की पत्नी मला असा त्रास देते किंवा काही बोलते, तर असं काही असेल तर आहे ना. असं पण आहे की पत्नीकडून जो काही त्रास होत असेल एखाद्या पुरुषाला तर तो त्या अन्यायाविरुद्ध सुद्धा तो दाद मागू शकतो. पण आता कसं आहे पहा की नॉर्मल नेहमीच्या लाईफमध्ये आपण उठसूट कोर्टात जाणार नाही किंवा उठसूट पोलीस स्टेशनमध्ये जाणार, बरोबर. आपण आपल्यामध्येच म्हणजे पती पत्नी आपल्यामध्येच तो प्रश्न मिटवायचा नेहमी प्रयत्न करत असतात सुरुवातीला. पण समजा एखादा अन्याय जो एखाद्या पतीवरती होत असेल, त्याच्या पत्नीकडून जर एखादा अन्याय त्याच्या पतीवरती होत असेल तर अशा वेळेला त्याला आपल्या पत्नीच्या विरुद्ध ऑनरेबल कोर्टामध्ये घटस्फोट मागता येऊ शकतो. क्रुएल्टी ग्राउंड खालती, क्रूरता, दुष्ट वर्तणूक या ग्राउंड खालती तो आपल्या पत्नी विरुद्ध घटस्फोट मात्र मागू शकतो. आणि आता तर काही असंही घटना घडतात की ज्याच्यामध्ये काही वेळेला पत्नीकडून त्रास म्हणजे काही वेळेला पत्नी आपल्या नवऱ्याला मारलं तिने आपल्या नवऱ्याला, अशा पद्धतीच्या पण केसेस येत असतात. तर अशा वेळेला मात्र मग समजा जर मारलं असेल तर त्याचं अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करता येणं शक्य आहे संबंधित पोलीस स्टेशनला. आणि अदखलपात्र गुन्ह्याची जी काही नोंद केली जाते ज्या कलमांखालती त्यानुसार मग त्या पत्नी विरुद्ध त्याला फौजदारी केस दाखल करायची असेल तर तो दाखल करू शकतो किंवा नुसती नोंद जरी करून ठेवतो तरी ते रेकॉर्ड त्याचं येतं. त्यामुळे अशा पद्धतीने पुरुषांना देखील न्याय मागता येतो. समजा जर पत्नीकडून जर त्याला काही त्रास होत असेल तर न्याय मागणं शक्य आहे, तो मागू शकतो न्याय. पण मोस्टली असं कोणी जात नाही ना पुरुष की मला पत्नी एफआयआर दर्ज द्यायला, तक्रार करायला, नोंदवण्यासाठी की माझी बायको मला त्रास देते. मग एक तर ते हास्यास्पद होतं किंवा असं काय. पण आता प्रकरण ही खूप गंभीर आहे सध्याच्या दृष्टिकोनातून बघायला गेला की पहिले पुरुष त्रास देत होते आणि आता स्त्रिया पुरुषांना त्रास देतात. आणि असं म्हटलं जातं की
पुरुष तेवढा मेंटली स्टेबल नसतो जेवढा स्त्री असते. त्याच्यामुळे आत्महत्येचं प्रमाण पुरुषांमध्ये वाढलेलं आहे. हे देखील एक सर्वेमध्ये असं दिसतं आपल्याला, सर्वे केल्यानंतर. म्हणजे पहिले ना कोर्टाची पायरी चढायला लोक घाबरायचे, पण आता अशा खोट्या गुन्ह्यांमुळे आणि अशा आरोपांमुळे ना कोर्ट म्हणजे एकदम लोकांच्या नजरेमध्ये खेळणं झाले. नाही, असं काही झालेलं नाहीये. आणि अशा पद्धतीने खोटे गुन्हे वगैरे, गुन्ह्यांबद्दल तर मी आता आधी सांगितलंच की कोणत्याही गुन्ह्याला आपण खोटा गुन्हा असं म्हणू शकत नाही. कारण त्याचं असं आहे की जेव्हा कोर्टामध्ये एखादी केस फाईल, म्हणजे जी काही केस फाईल होते पोलीस स्टेशनला, तेव्हा जी कोर्टात जाते ती, तेव्हा कोर्टात साक्षी पुरावे होतात. त्याच्यानंतरच त्या बाबतीमध्ये निर्णय होतो की एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे का नाहीये. आधीच केस दाखल केली समजा, तर जो आरोपी आहे तो हेच म्हणत राहणार आहे की हे खोटं आहे, हे खोटं आहे म्हणून. त्यामुळे खोटं या ज्या काही गोष्टी आहेत, हे जे काही बोललं जातं समाजामध्ये, असं नाहीये. आणि त्यामुळे ज्या पद्धतीने सत्य काय आहे हे साक्षी पुराव्यांमधूनच ते बाहेर येत असतं. त्यामुळे त्याला आपण, इतर लोक जे जनरल सहजपणे म्हणतात खोटा गुन्हा दाखल केला आहे वगैरे वगैरे, असं आपण म्हणू शकत नाही त्या गोष्टीबाबत. आता सध्या जे चाललेलं आहे, फोनवरती बोलतात की तुम्ही आम्हाला पैसे द्या, किंवा जुने जी काही गुन्हा असेल किंवा जुन्या काहीतरी उकरून काढणार आणि मग सांगणार माझा असं असं आहे, मला ब्लॅकमेल करणार. अशा पद्धतीने लग्न झाल्यानंतर देखील असं करतात. म्हणजे काय, आता एक स्पेसिफिक, म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो, आता मुलगी आहे, तिचं पहिले अफेअर होतं, ठीक आहे, पहिले अफेअर होतं, पण त्या अफेअर नंतर जो पहिला तिचा जो बॉयफ्रेंड होता किंवा कोणी मित्र असेल, तो तिचं लग्न ठरलंय, लग्न झालंय, त्याच्यानंतर तो उद्भवतो एक 4-5 वर्षानंतर लग्न झाल्यानंतर, आणि तो तिला हॅरॅस करत असेल कुठल्या पद्धतीने की मी, माझ्याकडे जे फोटो आहेत, माझ्याकडे व्हिडिओ आहेत, त्या मी सर्क्युलेट करून देईन, कुठे ना कुठेतरी पाठवून देईन, किंवा आपल्याच फॅमिली सर्कलमध्ये किंवा मित्रांमध्ये पाठवून देईन. तर अशा पद्धतीचं ब्लॅकमेलिंग होत असेल तर त्याच्यावरती आपण थांबवू शकतो. ते कायद्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती कसा पावलं उचलली पाहिजे. तर असं स्पेसिफिकली जर असं असेल की आधीचं काही त्या मुलीचं अफेअर होतं आणि त्याच्यानंतर तिचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर जो आधीचा जो तिचा प्रियकर होता तो तिला त्रास द्यायला लागला, अशी सिच्युएशन आहे ना. म्हणजे तर अशा वेळेला त्या मुलीनी आपल्या नवऱ्याला, आपल्या घरच्यांना स्पष्टपणे जी परिस्थिती आहे याची पूर्ण कल्पना दिली पाहिजे की पूर्वी तिचं जे काय अफेअर होतं, आता अशा घटना आयुष्यामध्ये काही ठरवून होत नसतात, अफेअर होणं वगैरे. त्यामुळे पूर्वी जी काही घटना होती, जो तिचा काही मित्र असेल तर तिने आपल्या घरी सांगायचं सासरी की अशाची परिस्थिती आहे आणि हा मला त्रास देतोय. तिने ते लपवता कामा नये. तिने जर ह्या गोष्टी लपवल्या तर त्याचे परिणाम असे होतील की त्याचा जो तिला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतोय ना, त्याची हिंमत वाढेल की ही लपवते म्हणल्यानंतर. त्यामुळे तिने न लपवता जे काही फॅक्ट आहे ते घरी सांगायची. अगदी गरज असली तर संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा देखील नोंदवायला पाहिजे. त्यामुळे अशा पद्धतीने समजा जो कोणी ब्लॅकमेल करत असेल की आणि प्रेशर आणत असेल, टेन्शन आणत असेल, तर अशा पद्धतीने सहन करणं योग्य नाही. तर त्या संबंधात योग्य ती कायद्याची पावलं उचलली पाहिजे. पण सर, जर असं एखाद्या वेळा असं झालं की त्याने अशी धमकी दिली की तर जो पोलिसांकडे गेलीस किंवा काय असा पाऊल उचलायचा प्रयत्न केलास तर मी पूर्णतः ते पाठवून देईन, मी सगळ्यांना पाठवून देईन. मग पाठवून देईन, म्हणजे त्या व्हिडिओ फोटो मी सगळ्यांना पाठवून, किंवा मी अशा साईटवरती पाठवून ठेवेन, सेंड करून ठेवेन, किंवा तिथे रिलीज करून टाकेन, तिथे सगळ्यांना कळेल असं, अशा ठिकाणी. मग त्यावेळेला तिने काय केलं पाहिजे? पण तिला नाव नाही सांगायचं आपलं. हो ना. मग त्यावेळेला कसं, कुठलीही प्रोसिडिंग सुद्धा कोर्टामध्ये चालते ना. जर मुळात त्या लिटिगंट्सची अशी इच्छा असेल की आपलं नाव डिस्क्लोज होऊ नये, अशा पद्धतीने ते सुद्धा इन कॅमेरा प्रोसिडिंग चालू शकतात. त्याला इन कॅमेरा प्रोसिडिंग असं म्हणतात. म्हणजे त्यावेळेला कोर्टात कोणीच नसतं, ऑनरेबल कोर्ट जज साहेब असतात आणि कोर्टाचा स्टाफ असेल आणि दोन्हीकडचे वकील असतील आणि तो कोण साक्षीदार असेल. अशा पद्धतीने बाहेर ते जाणार नाही, अशा पद्धतीने ते होतं. इव्हन पोलीस स्टेशनला सुद्धा जर असं सांगितलं की माझं नाव डिस्क्लोज करू नका, तरी सुद्धा चालू शकतं. कारण काय असतं की अशा पद्धतीने स्त्रीच्या लाईफ ज्यामुळे तिचा एफेक्ट होण्याची शक्यता असेल, तर त्यावेळेला ह्या स्टेप्स घेण्याच्या दृष्टिकोनातून तिने सांगायला काही हरकत नाही. सेम ॲज असंच मुलाच्या बाजूने होत असेल, मुलाला ब्लॅकमेल केलं जात असेल, तर मी तुम्हाला सांगितलं की जे मुलीला कायद्याने ज्या प्रोटेक्शन आहे तेच आता मुलाच्याही बाबतीमध्ये आहे. त्यांनी सुद्धा जी फॅक्ट असेल, त्याचा आधी अफेअर होतं आणि ती मुलगी समजा कोण जिच्याबरोबर त्याचा अफेअर होतं, ती काही त्रास देत असेल
आणि तुझ्या घरी सांगीन किंवा तुझ्या माझ्यामधला काही व्हिडिओ फोटो काय असेल ते मी कुठेतरी सोशल मीडियावर टाकीन वगैरे अशा पद्धतीने काही जसं सांगायचं त्याने घरातल्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, स्पष्ट कल्पना दिली पाहिजे. समजा त्यांनी लपवालपी केली, म्हणजे ज्याला हा त्रास होतो त्यांनी लपवालपी केली तर हा प्रश्न अजून 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 सिरियस होत जाणार. म्हणजे कुठेतरी त्याला आईस ब्रेकिंग स्टेज ज्याला म्हणतो आपण, की या कुठेतरी ते त्यांनी ऑनेस्टली आपल्या विश्वासातल्या व्यक्तीला सांगून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण लपवणं म्हणजे अधिकाधिक प्रश्न वाढवणंच आहे. त्यामुळे न लपवता जे आहे ते सांगून तो प्रश्न मिटवण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस कंप्लेंट करायची गरज आहे, पोलीस कंप्लेंट करून टाकली पाहिजे. जर जी व्यक्ती ब्लॅकमेल करते आहे त्या व्यक्तीला समज देऊन 4 जणांनी समज देऊन प्रश्न मिटण्यासारखा असेल तर म्हणजे पोलीस कंप्लेंट करणार, मग FIR लॉज होणार वगैरे बाकीच्या गोष्टी काही वेळेला लोक टाळतात. अशा वेळेला त्याला समज देऊन तो प्रश्न सुटण्यासारखा असेल तर त्याला समज पण देऊन त्याला सांगता येऊ शकतं की आता तिचं मॅरिड लाईफ सुरू झालेलं आहे, त्यामुळे तू तू अशा पद्धतीने करणं म्हणजे तिचं लाईफ खराब करण्याचं तुझं हे आहे. आणि जर हे तुझं पुढे वाढलं तर आम्ही त्या संबंधामध्ये पोलीस कंप्लेंट करू. अशी एखादी अपॉर्च्युनिटी देण्याच्या योग्यतेचा माणूस असेल तर अशी अपॉर्च्युनिटी त्याला सुद्धा मिळू शकते आणि त्याच्यामध्ये प्रश्न देखील सुटायला आपल्याला मदत होऊ शकते. काही ठिकाणी आता सध्या कसं झालं ते यंग जनरेशन आहे, यंग जी पिढी आहेत, म्हणजे आम्ही यंगच आहोत असं काय म्हणत नाही, वेगळं काय, तुम्ही काय यंग आहात, आम्ही पण यंगच आहोत. हो नक्कीच. तर आता जसे आम्ही आहोत किंवा आमच्यासारखे जे मुलं आहेत ते क्लबला जातात किंवा पार्टीज वगैरे अशा पार्टीज वगैरे जातात. तर अशा ठिकाणी आहे ना काही मुले असतात, त्यांचा ग्रुप असतो, मुलींचा ग्रुप असतो. ते काय करतात की अशा ठिकाणी त्यांना जातात, भेटतात, त्याच्यासोबत ड्रिंक्स वगैरे घेतात, सगळ्या काही गोष्टी नॉर्मली चालू असतात. पण त्याच्यानंतर ते त्याच्यासोबत फिरायला जातात, पण तो नशेमध्ये असल्यामुळे मग त्याच्यानंतर त्याच्यासोबत फोटो वगैरे काढणार, ते फोटो मग त्याला नंतर दाखवणार शुद्धीत आल्यानंतर माझ्यासोबत जबरदस्ती करायचा प्रयत्न केला याने, म्हणजे इन शॉर्ट रेपच करायचा प्रयत्न केला माझ्यासोबत असं सांगतात. मग अशा वेळेला त्या मुलाने काय केलं पाहिजे? अशा वेळेला म्हणजे हा एक प्रकारे ती त्याला ब्लॅकमेल करण्याचाच प्रयत्न करते आहे. अशा वेळेला त्यांनी जी कृती केलेली नाही त्याचा स्वतः जाऊन संबंधित पोलीस स्टेशनला कंप्लेंट लॉन्च करायला पाहिजे. सगळ्यात पहिले समजा तो लहान असेल तर त्यांनी आपल्या घरामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, आपल्या घरामध्ये आई वडिलांना ह्या गोष्टीची पूर्ण कल्पना दिली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग पोलीस स्टेशनला त्यांनी जायला पाहिजे आणि तक्रार दाखल करायला पाहिजे संबंधित कोणती व्यक्ती असेल त्याच्या विरुद्ध. पण मग अशा कोणीतरी आपल्याला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करताय, मग मी तुला एवढे पैसे देतो आणि ते हे मिटव आणि ते अशा पद्धतीने ते फोटो फेकून दे हे असं सगळं जर सांगायचा त्यांनी प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये समोरची व्यक्ती अधिकाधिक त्याला त्रास देण्याची शक्यता खूप आहे. म्हणजे 99% तो त्रास वाढण्याची शक्यता आहे. समोरचा माणूस घाबरतोय म्हणल्यावर घाबरवण्याचीच प्रवृत्ती नॉर्मली असू शकते. त्यामुळे असं काहीही न करता संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणे, पोलिसांना त्या गोष्टी सांगणे की जेणेकरून त्या मुलावरचा होणारा जो पुढचा आयुष्यात वाईट प्रसंग आहे हा टाळण्याच्या दृष्टीने त्यांनी ते करणं केव्हाही गरजेचं आहे. त्याच्यासाठी कुठली शिक्षा वगैरे काय आहे का? जर असं कोणी काय करत असेल, जर FIR केली त्या व्यक्तीने, आता जर कोणी झालंय माझ्यावरती झालंय तर मी FIR करायला गेलो, पोलिसांनी मला असं सांगितलं की असं कुठे शक्य आहे, होऊ शकत नाही, असं झालं ना, तूच केलं असेल, जर एखाद्या माझ्यावरती असा दबाव आणला असं कोणावरती दबाव आणला तर मग त्यावेळेला ती व्यक्ती म्हणजे मी काय केलं पाहिजे की त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे? समजा एखादा दखलपात्र गुन्हा असेल ज्याचा FIR नोंदवायचा आहे, जर तुम्हाला असं वाटलं की आपण जिथे आलेलो आहे तिथले अधिकारी तो गुन्हा नोंदवत नाहीये तर त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्याही वरच्या अधिकाऱ्यांकडे जाऊ शकता आणि तुमची जी काही तक्रार आहे ही लेखी स्वरूपात द्यायची. ती लेखी स्वरूपात दिल्यानंतर मग तुम्हाला त्याच्यावर जो काही दखलपात्र असेल तो पोलीस FIR दाखल करणारच, नाही करणार असं नाही म्हणणार, ते करणारच त्याच्यावरती FIR जो काय आहे तो, आणि इन्व्हेस्टिगेशन त्या संबंधात पुढचं जे त्यांची प्रोसिजर आहे ते करणारच. ते डोमेस्टिक व्हायलन्स जो म्हणतात तो नक्की प्रकार काय? डोमेस्टिक व्हायलन्सचा असा अर्थ आहे घरगुती छळ. घरगुती छळ म्हणजे काय? 4 भिंतींच्या आत होणारा छळ. हा नॉर्मली स्त्रियांचा हा छळ अधिक स्वरूपात होत असल्या कारणामुळेच आपल्याकडे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा 2005 साली आलेला आहे. तर
एखाद्या मुलीला, आता ती मुलगी असेल, पत्नी असेल, आई असेल, किंवा कोणीही त्या घरातली, त्या फॅमिलीमध्ये असणारी स्त्री आहे असं आपण म्हणू, त्या स्त्रीला घरातल्या पुरुषांपासून जर त्रास होत असेल, उदाहरणार्थ तिच्यावर संशय घेणं किंवा तिचा वेळोवेळी अपमान करणं, अशा पद्धतीने तिने कोणते कपडे घालावे आणि कोणते घालू नये या संबंधात देखील तिला प्रेशराईज करणं, किंवा आता समजा संध्याकाळी ती कुठे बाहेर जात असेल की काय कुठे चाललीस अशा पद्धतीने तिला टॉन्ट मारत राहणं, हे जे काही आहे ना, हे सगळ्याच्या सगळं गोष्टी ह्या आपल्याला घरगुती छळाच्या याच्यामध्ये येतात. अजून आणि अशा कित्येक आहेत. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो की तिने समजा तिचा पगार असेल, तो पगार काढून घेणं महिन्याचा तिच्याकडून, किंवा तिचं जे सेव्हिंग आहे हे सुद्धा काढून घेणं त्या स्त्रीचं, हे सगळं याच्यामध्ये येतं, घरगुती छळाच्या आपल्या ह्याच्यामध्ये कन्सेप्टमध्ये येतं. त्यामुळे अशा वेळेला ती स्त्री घरगुती छळाच्या कायद्याखाली कोर्टामध्ये दाद मागू शकते, गुन्हा दाखल करू शकते, कोर्टात ऍप्लिकेशन करू शकते. म्हणजे अशाच गोष्टीचा पुरुषासोबत जर होत असेल सेम तसंच प्रोसिजर आहे जी नाही, पुरुषाबरोबर अशा पद्धतीने जर घटना घडत असतील तर एक्झॅक्ट काय घटना घडलेल्या आहेत हे माहिती झालं म्हणजे त्या अनुषंगाने करता येईल. म्हणजे कसं आहे, डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे तुम्ही घरगुती छळ, बरोबर. मग आता एखादा पुरुष आहे जो कामाला जातो व्यवस्थित, सकाळी देखील तो सकाळी म्हणजे पकडून चालला 7 वाजल्यापासून तो संध्याकाळी 9 वाजेपर्यंत कामाला आहे. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर त्याच्या घरात आई वडील म्हणजे आई असेल, त्यांची बायको असेल आणि मुलं असतील. आई आणि सुनेचा जो वाद असतो हा प्रत्येक घरामध्ये जुनाच आहे, तो कधी संपणार नाही. पण त्या वादामुळे त्या माणसाचं मानसिक छळ होतोय असं पकडलं तर आपण, किंवा समजलं त्याला छळ होतो त्या गोष्टीचा, की नाही मला ते नाही पाहिजे, मग तो देखील डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये जातो का? नाही. आता बघा, सगळ्यात पहिले एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो. सासू आणि सून हा जो काय वाद आहे हा बहुतांशी घरामध्ये तुम्हाला असला तरी प्रत्येक घरामध्ये आहे असं नाही. कित्येक घरामध्ये सून आणि सासू अतिशय आनंदाने एकत्र राहणाऱ्या पण आहेत. त्यामुळे सगळ्यांना एकच लेबल आपण लावू शकत नाही, हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे समजा नवऱ्याला त्रास होत असेल की ऑफिसमधून आला की काय घरामध्ये त्याला काय व्यवस्थित जेवण मिळत नसेल, किंवा त्याला मुद्दामून बायको जेवण देत नाहीये, स्वयंपाक करत नाहीये, किंवा त्याला अतिशय अपमानास्पद बोलतीये त्याच्याशी अशा पद्धतीने, किंवा 4 माणसासमोर घरामध्ये पाहुणे आलेले असताना नवऱ्याला अपमानास्पद बोलणं, असं समजा जर काही घडत असेल तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर त्याच्या दृष्टिकोनातून असा आपण विचार करू की त्याला आता सहन करू शकत नाही, तो म्हणजे त्याच्याही पुढे गेलेला आहे, अशा वेळेला मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिले काउन्सिलिंग करणं हा सुद्धा एक भाग आहे. की लगेच उठून डायव्हर्सकडे गेलं पाहिजे असं नाही, पण त्याच्यामध्ये तो डायव्हर्ससाठी कोर्टामध्ये जाऊ शकेल समजा जर अन्याय वारंवार ह्या सगळ्या गोष्टी घडत असतील तर सगळ्यात पहिले म्हणजे काउन्सिलिंग करणं. त्या नवरा बायकोनी एखाद्या उत्तम काउन्सिलरकडून, अनुभवी काउन्सिलरकडून या सगळ्या गोष्टी त्याच्याशी चर्चा केल्या पाहिजेत, म्हणजे त्याला सांगितल्या पाहिजेत आणि काउन्सिलिंग करून घेतलं पाहिजे, की जेणेकरून तो काय जे उपाय सांगेल की एकत्र राहण्याच्या दृष्टीने आणि सामोपचाराने आणि अतिशय आनंदाने एकत्र राहण्याच्या दृष्टीने आणि संसार चांगला होण्याच्या दृष्टिकोनातून त्याचं काउन्सिलिंग घेतलं पाहिजे. आणि समजा हे काउन्सिलिंग काही वेळेला घेऊन जर हा पर्याय त्याला होत नाहीये, म्हणजे त्याला सोल्युशन मिळत नाहीये असं समजा जर आपण म्हणलं, तर अशा वेळेला मग त्याला काय नाईलाजच असेल त्याला, तर मग कोर्टात त्याला आपल्या पत्नी विरुद्ध डायव्होर्सची केस दाखल करू शकतो. क्रुएल्टी ज्याला आपण म्हणतो ती आपण डायव्होर्स केस की दुसरी कुठली केस आपण टाकू शकतो? नाही, तर काय होतंय म्हणजे त्याच्यावरती अवलंबून. आता उदाहरणार्थ एखाद्या पत्नीने नवऱ्याला मारलं समजा, असं जर सिच्युएशन असेल तर तो मारलं म्हणून पण गुन्हा दाखल करू शकतो ना. काय समजा अदखलपात्र असेल, काय गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असेल तर तशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करू शकतो, असं पण करू शकतो. पण असं ही शक्यता खूप कमी आहे, म्हणजे अशा पद्धतीचे गुन्हे सुद्धा खूप कमी लॉज होत असणार असं मला वाटतं. सेक्शन 125 म्हणजे नक्की ते कोणाला लागू होतं, तो ऍक्ट काय? सेक्शन 125 जे आहे तो जुना कायदा जो आहे आधीचा तो क्रिमिनल प्रोसिजर कोड 125 या खालती होतं, आणि आता नव्या कायद्यानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता एक कलम 144 या खालती आता म्हणजे त्याचं कलम बदललेला आहे. तर या खालती जी स्त्री जिला तिचा नवरा मेंटेन करत नाहीये, म्हणजे सांभाळत नाहीये,
तिला फूड, क्लोथिंग, शेल्टर प्रोव्हाइड करत नाहीये, तर ती या प्रोव्हिजन खालती ऑनरेबल कोर्टामध्ये ऍप्लिकेशन दाखल करू शकते आणि तिला मेंटेनन्स मिळण्याच्या दृष्टिकोनातून ती प्रयत्न करू शकते. आणि जे काही नवऱ्याचं उत्पन्न आहे ते त्या वेळेला रेकॉर्डला येतं, दोन्हीकडचे साक्षी पुरावे होतात आणि मग पत्नीला किती अमाऊंट द्यायची त्या संबंधात ऑनरेबल कोर्ट ठरवतं. आता याच्यामध्ये काय आहे की पत्नी ही कमवती असेल काय तर ती याच्या खालती आपल्याला ती या प्रोव्हिजन खालती ती हे मागू शकत नाही, मेंटेनन्स मागू शकत नाही. मग अशा वेळेला काय असतं की मुलांसाठी काही मेंटेनन्स मागता येऊ शकतो. तर मग म्हणजे काय परिस्थिती आहे त्यानुसार मग ते काय स्टेप्स असतात त्या घेतल्या जातात. आणि समजा जर ती कमावती नाहीये अशी परिस्थिती असेल तर तिला आणि मुलांना नवऱ्याने विशिष्ट अमाऊंट कोणती दिली पाहिजे या संबंधात ऑनरेबल कोर्ट निर्णय घेतं आणि ती अमाऊंट त्याला दर महिन्याला आपल्या पत्नीला दिली पाहिजे अशा पद्धतीने ऑर्डर होते त्याच्यामध्ये. पण ही जे सेक्शन आहे 125 आता चेंज झाले 144 जे सेक्शन आता झालेलं आहे 144, त्याचा मिसयूज होतोय का? होत नाही. त्याचं कारण असं आहे की दोन्ही बाजूचे साक्षी पुरावे बघितले जातात ना. म्हणजे आता त्या स्त्रीचं सुद्धा आता काय तिचं काय उत्पन्न आहे का, तिला दुसरं काय दर महिन्याला पैसे मिळण्याचं काय साधन आहे हे सुद्धा रेकॉर्डला या ठिकाणी येतच. म्हणजे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आणि इतर साक्षी घेऊन मगच ऑनरेबल कोर्ट त्या संबंधामध्ये निर्णय घेत असतं. त्यामुळे समजा जर कोर्टाच्या असं निदर्शनाला आलं की या स्त्रीला मेंटेनन्स देणं योग्य नाही आहे, ठरणार नाही योग्य, अशा वेळेला मग मेंटेनन्स सँक्शन होणार नाही त्या स्त्रीसाठी. पण समजा जर तिला ती अनेबल आहे म्हणजे सोर्स ऑफ इन्कम म्हणजे कॅपेबल नाहीये पैसे मिळवण्यासाठी नोकरी करण्याच्या दृष्टिकोनातून, तर मात्र तिला हे मिळू शकतं, मेंटेनन्स मिळू शकेल नवऱ्याकडून. सर तसेच आता जी युवा पिढी आहे त्याला न्याय व्यवस्थेबाबत शिक्षण देणं किती महत्वाचे? हा प्रश्न अतिशय चांगला आहे की युवा पिढीला कायद्याचं शिक्षण असावं की नसावं या संबंधात किंवा किती महत्वाचं आहे. तर युवा पिढीला कायद्याच्या शिक्षणाची अत्यंत गरज आहे. माझ्या दृष्टिकोनातून त्यांना कायद्याचं नॉलेज असणं अत्यंत गरज आहे. जितकं आपण कायद्याचं नॉलेज आपल्याकडे अवेलेबल असेल किंवा आपण घेऊ तेवढं आपण अधिक सक्षम रीतीने आयुष्य जगू शकतो. काय चूक आहे काय बरोबर आहे या संबंधामध्ये आपल्याला लगेच लक्षात येतं की काय करणं गैर आहे. आता एक उदाहरण मी तुम्हाला या संबंधामध्ये सांगतो की रस्त्यामध्ये समजा एखाद्या मुलांचा ग्रुप उभा आहे, कॉलेजच्या मुलांचं, यंग मुलं आहेत आणि बाजूने एखादी मुलगी गेली, त्यात एखाद्याने कोणीतरी तिच्याकडे बघून शिट्टी वाजवली, काहीतरी गाणं म्हणलं तिच्याकडे बघून एखादं असं की बाबा आती क्या खंडाला वगैरे असं काहीतरी गाणं म्हणलं समजा, तर अशा वेळेला आपण जी कृती करतो आहोत हा गुन्हा आहे हे त्या मुलाला मुळात समजलं पाहिजे. अशा पद्धतीने कृती करणं हे भारतीय न्याय संहितेनुसार तो गुन्हा आहे आणि त्यामुळे आपल्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. याची त्याला कल्पना येण्यासाठी सर्वसाधारणपणे बघा की कायद्याचं जे नॉलेज आहे, नुसतं युवा पिढीला असं मी म्हणणार नाही, तर शालेय जीवनापासूनच म्हणजे साधारणपणे 8वी 9वी पासूनच एक बेसिक कायद्याची माहिती यांना जर मिळत गेली तर अतिशय चांगलं आहे. समजा जर ते पॉसिबल नसेल तर कॉलेजच्या मध्ये फर्स्ट जेव्हा त्यांची 11वीला एंट्री होते मुला मुलींची त्यावेळेला तेव्हा तरी एक विषय कायद्याचा त्यांना असावा या मताचा मी आहे की जेणेकरून त्यांना आपल्या इंडियन लॉ जो आहे, भारतीय कायदा आहे, याचा बेसिक कन्सेप्ट क्लिअर होऊ शकतील, समजू शकेल की कायद्याचं महत्व काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला आपल्या भारतामध्ये कायदे अंमलात आणलेले आहेत. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण सगळ्या गोष्टींची माहिती त्या ह्याच्यातून, छोट्या छोट्या गोष्टींची जरी माहिती कायदेविषयक जरी कळली त्यांना तरी देखील त्याचा त्यांना आयुष्यामध्ये उपयोग होईल, त्यांच्या नेहमीच्या आयुष्यामध्ये त्यांना त्याचा उपयोग येईल. म्हणजे जरी एक छोटंसं टेक्स्टबुक जरी कायद्याचं त्यांना ठेवलं कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकायला त्यांच्या नेहमीच्या रुटीन अभ्यासामध्ये, तर त्यांच्या आयुष्यात त्याचा निश्चितपणे उत्तम फायदा त्यांना होऊ शकतो. तरी पण जर एखादे, आता तुम्ही जसं सांगत होता, तुम्ही मगाशी आपलं ज्या बोलणं चालू होतं त्यावेळी तुम्ही म्हणालात की एखाद्याने शिवी दिली, मित्रामध्ये जरी शिव्या दिल्या तरी तो गुन्हेगार साबित होता असं म्हणाला. नाही, आता कसं आहे, गुन्हा म्हणजे कसं आहे की शिवी देणं,
म्हणजे आता जुना जो आपला इंडियन पिनल कोड आहे त्याच्या 504 नुसार तो गुन्हा दाखल होऊ शकतो, अदखलपात्र गुन्हा दाखल होऊ शकतो. किंवा एखाद्याला मारण्याच्या उद्देशाने म्हणजे फटका मारणं, गुद्दा मारणं, असं काही मारणं, अशा पद्धतीने शारीरिक रित्याने त्याला मारणं, हे सुद्धा 323 इंडियन पिनल कोड प्रमाणे गुन्हा आहे. तसंच धमकी देणं, मी तुला बघून घेईन वगैरे अशा पद्धतीने धमकी देणं, हे सुद्धा इंडियन पिनल कोड आणि आताच्या नव्या कायद्यामध्ये सेक्शन बदललेला असेल आता भारतीय न्याय संहितेप्रमाणे, हे सुद्धा गुन्हा आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीला 1 वर्ष, 6 महिने, 2 वर्ष अशा पद्धतीची शिक्षा आहेत या सगळ्या कायद्या याला. फक्त कसं आहे की हा अदखलपात्र गुन्हा याच्यात नोंद होते. कित्येक वेळा तुम्ही बघा रस्त्यावरती सुद्धा कधीतरी तुम्ही दोघांच्या भांडणामध्ये, वादावादीमध्ये एक दुसऱ्याला सहज शिव्या देताना तुम्ही बघाल की वादावादीत एकमेका शिव्या देतोय. तर हे जे शिव्या देणं आहे हे सुद्धा कायद्याने गुन्हा आहे. आणि हे अशा पद्धतीने हे जर गुन्हे कोर्टात म्हणजे ज्याला आपण गुन्ह्याची नोंद झाली, कोर्टामध्ये ह्याच्यावरती केसेस चालल्या, तर शिक्षा देखील होऊ शकेल जर हा गुन्हा सिद्ध झाला तर. पण अशा पद्धतीने जे बेसिक नॉलेज आहे हे बेसिक नॉलेज आपल्याला घेणं केव्हाही गरजेचं आहे. आणि त्यामुळे असं बोलणं, अशा पद्धतीने कृती करणं हा गुन्हा आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून. ह्या गोष्टीची कल्पना कोणात नसेल, या गोष्टी कल्पना ज्यांचा माहितीच नाही दिली ना, कोणी माहितीच नाही दिली, त्यामुळे असं. पण समजा आपल्याला कोणी माहिती दिलेली नाही, बरोबर आहे की नाही, मग माहिती मिळवण्यासाठी तर आपण केपेबल आहोत. त्यामुळे अशा पद्धतीचं एक छोटस टेक्स्टबुक जर विकत घेतलं कायद्याच्या संबंधात, भारतीय न्याय संहिता हे समजा जर आपण पुस्तक विकत घेतलं, जुनं इंडियन पिनल कोड हे जर आपण विकत घेतलं, तर मला असं वाटतं की त्याचं वाचन केल्यानंतर सुद्धा कित्येक गोष्टी त्याच्यावरून समजू शकतात की कोणत्या कोणत्या गोष्टी म्हणजे गुन्हा आहे. म्हणजे बघा, शारीरिक त्रास, दुसऱ्याला आपण दिलेला शारीरिक त्रास, मानसिक त्रास, आर्थिक त्रास, या ठिकाणी जेव्हा आपल्यामुळे दुसऱ्याला निर्माण होईल त्या ठिकाणी कायद्याचं अस्तित्व येणार. दुखावलं जाणं, डॅमेज करणं दुसऱ्याच्या वस्तूची, प्रॉपर्टीचं जे काय. मानसिक आणि आर्थिक त्रास जो तुम्ही बोला तो कशा पद्धतीने असतो? मानसिकचा त्रासा संबंध म्हणजे जसं आता नवरा बायकोचं भांडण आहे, आपण म्हणू घरामधलं जे काय डोमेस्टिक व्हायलन्स ते मानसिक त्रासाचा संबंध. आर्थिक त्रास म्हणजे कोणाचे पैसे काढून घेणं, म्हणजे आपल्या पत्नीचे पैसे काढून घेणं, हा जो काय प्रकार आहे, तर ते आर्थिक त्रास घरामधला जो काही दिलेला आहे तो अशा पद्धतीने आहे. म्हणजे ज्यामुळे दुसऱ्याचं नुकसान होईल, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक जे काही नुकसान होईल, असं जर परिस्थिती उद्भवत असेल तर त्या ठिकाणी कायद्याचं अस्तित्व येणारच, असं असं माझं मत आहे. सर, म्हणजे आता एक विचारण्याची गोष्ट आहे की सध्या आपल्या मुंबईमध्ये म्हणा, महाराष्ट्रामध्ये, भारतभराला सध्या बिल्डर्स लाईन ह्या खूप मोठ्या प्रमाणात, बिल्डर्स किंवा एक अशा बिल्डिंग उभा करणं हे खूप चांगलं आहे, म्हणजे चांगल्या मोठ्या प्रमाणात चालू आहे. पण त्या गोष्टी, त्या निदर्शना घेऊन काही बिल्डर्स आहेत की लोकांना खोटी आश्वासनं देत आहेत आणि त्या आश्वासनं ती पुरेपूर पार पाडत नाहीये. तर अशा वेळेला त्या सदनिकाधारक आहेत त्यांनी काय केलं पाहिजे? एखाद्याने फ्लॅट विकत घेण्यासाठी बिल्डरकडे गेला, बिल्डरनी त्याला ते अग्रीमेंटवर दोघांनी सह्या केलेल्या आहेत, बरोबर आहे, आणि त्याला त्या फ्लॅटचं पजेशन दिलेलं असेल किंवा दिलं नाही वेळेत पजेशन, अशा वेळेला रेरा कायदा आहे, त्या कायद्याखाली दाद मागता येणं शक्य आहे. काही ठिकाणी कंझ्युमर कोर्टामध्ये जाणं शक्य आहे. त्यामुळे असं बिल्डरच्या विरुद्ध हे सगळे कायदे आहेत ना. जर फसवला गेला एखादी व्यक्ती, जर फसवली गेली किंवा प्रॉमिसेस जे काय अग्रीमेंट प्रमाणे पाळलेले नाहीये, त्या कायद्याखाली ऑनरेबल कोर्टामध्ये आपल्याला दाद मागता येते आणि आपल्याचा अन्याय दूर करण्यासाठी मदत होऊ शकते. कारण की अशा ठिकाणी आता मुंबईसारख्या, आपल्या बदलापूर सारख्या ठिकाणी पण असे काही प्रकार घडलेले आहेत, कारण की तिथं सध्या डेव्हलप होते बदलापूर खूप साऱ्या ठिकाणी, ठिकठिकाणी अशी डेव्हलपमेंट चालूच आहे. म्हणजे काय एकच विशिष्ट आपण भागाचं नाव घ्यायचं काय आवश्यकता नाही, असं ठिकठिकाणी डेव्हलपमेंट चालू आहेच. मी तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये असा विषय झाला होता की बिल्डरने सांगितलं की देतो म्हणून, पण त्याला काही पुरेपूर त्याच्या सवलती काय मिळाले नाहीत ना, त्यांना पोझिशन मिळालेलं आहे त्या गोष्टीचं, जे रूम्स त्यांच्या. त्यासाठी तिकडचे जे लोक आहेत त्यांनी वेगवेगळे मोर्चे काढले, पण त्यांनी हातच वरती केले पूर्णतः, मी काय करणार नाही, काही नाही, तुम्हाला जे करायचं ते करा. म्हणजे बिल्डरकडनं त्यांना अशी धमकी मिळते की तुम्ही जर माझ्याबद्दल असं करताय तर मी उद्या माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन आणि ते नाव तुमच्याकडे टाकून.
असं जर काय केलं, अशी जर धमकी दिली, ही सुद्धा धमकीमध्येच येतं. याच्या बाबतीत सुद्धा पोलीस स्टेशनला तक्रार करता येऊ शकते. आणि समजा प्रॉमिस केलं आणि पैसे घेतले त्यांच्याकडून, तर अशा वेळेला तर काय फौजदारी गुन्हाच दाखल होऊ शकते, किंवा हे तुला घर देतो म्हणून पैसे घेतले आणि दिलंच नाही घर, आणि अग्रीमेंट पण केलेलं आहे, फौजदारी पण याच्यामध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याचप्रमाणे रेरा कायदा आहे, कंझ्युमर कायदा आहे, या सगळ्या याच्या खालती आपल्याला कुठे म्हणजे जे आपला कसं असतं केस वाईज आपल्याला हे ठरवावं लागतं की कशा पद्धतीने आपल्याला कोणत्या कायद्याखालती आपल्याला कोर्टामध्ये जायचंय, आणि त्यानुसार मग आपण स्टेप्स घेऊ शकतो. सर, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट ह्याच्यामध्ये काय काय फरक आहे? तालुका कोर्टामध्ये आपल्याला पाहिजे आपलं म्हणणं असेल की लागलेला जो काही निकाल आहे याच्या विरुद्ध मला अजून दाद मागितली पाहिजे, म्हणजे वरचं कोर्ट, डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट, तिथे माणूस अपील करतो. तिथला झालेला निकाल आहे त्याच्यावर पण समाधान झालं नाहीये, अजून मला न्याय मिळाला नाही असं वाटत असेल तर अजून वरती हायकोर्ट आहे, तिथेही नाही तर अजून वरती जायचं तर सुप्रीम कोर्ट. अशा पद्धतीने वरवर आपल्याला जाता येऊ शकतं. म्हणजे जर तसं काय केसचं काय ह्या निकाल काय आहे त्या पद्धतीने असं डिसिजन घेता येऊ शकतो, कोणाला पाहिजे इच्छा असेल त्याप्रमाणे. जर आपण एखादा FIR नोंद करतोय, पोलीस स्टेशनला जाऊन FIR नोंद करतोय, पण त्याच्यामध्ये जर एखादी काना, मात्रा, वेलांटी किंवा फुल स्टॉप हा देखील कोर्टामध्ये खूप महत्वाचा असतो का? नाही, आता तो दिल्यामुळे म्हणजे काना, मात्रा न दिल्यामुळे किंवा दिल्यामुळे काय अर्थ बदलत असेल तर त्याचा इम्पॉर्टन्स आहे, अर्थच बदलत नसेल काय सगळं व्यवस्थित आहे तर मग काय नाही प्रश्न. म्हणजे कारण की काही ठिकाणी असं झालेलं आहे काना, मात्रा आणि फुल स्टॉप की ह्याच्यामुळे पूर्णतः केस जे आहे ती पूर्णतः म्हणजे त्याच्यात जो काही तेच मी म्हणलं की त्यामुळे तशा पद्धतीने काना, मात्रा मुळे समजा जर त्या ओळीचा काही अर्थ बदलला जात असेल तर मग त्याचा परिणाम होईल त्या केसवरती. बरं, तर आता जे वकील ज्यांना बनायचंय किंवा ज्यांना वकिलीमध्ये हा पेशा आहे त्यांना आवडतोय की समाजाच्या दृष्टिकोनातनं एखाद्याला न्याय मिळवून द्यायचं काम त्यांना आवडत असेल, तर त्यासाठी किंवा जे आता वकील बनायची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? याच्यामध्ये त्यांना आपली जे लॉ कॉलेज आहे ज्याला 12वी नंतर करायचंय तो ऍडमिशन घेऊन 5 वर्षाचा लॉचा आपला कोर्स आहे तो पूर्ण करता येऊ शकतो, किंवा ग्रॅज्युएशन नंतर मग 3 वर्षाचा कोर्स आहे तो करता येऊ शकतो आणि लॉयर होता येऊ शकतो. फक्त सुरुवातीला त्याची एंट्रन्स एक्झाम जी आहे ती एंट्रन्स एक्झाम मात्र दिली पाहिजे, म्हणजे मग लॉला ऍडमिशन मिळेल ती पास झाल्यानंतर. अशा पद्धतीने आणि अतिशय उत्तम आणि नोबल प्रोफेशन आहे की या व्यवसायामध्ये आल्यानंतर तुम्हाला समाजासाठी उत्तम आणि चांगल्या गोष्टी करता येणं पॉसिबल आहे. जर असं तुम्हाला दिसत असेल की बाबा कोणाला न्याय मिळणं गरजेचं आहे तर ह्याच प्रोफेशन मधून पुढे जाऊन म्हणजे याच प्रोफेशनचा ऍडव्हान्टेज घेऊन तुम्ही त्या व्यक्तीला न्याय मिळवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू शकता. म्हणजे तुम्हाला कायद्याचं लॉ शिकल्यामुळे काय होतं, कायद्याचं नॉलेज चांगलं येतं आणि कायद्याचं नॉलेज आलं की मग तुम्हाला कोर्टासमोर रिप्रेझेंट करणं, तुमच्या क्लायंटला रिप्रेझेंट करणं किंवा कोणाच्याही जर एखादी बाजू मांडणं, उत्तम पद्धतीने आपल्या क्लायंटची बाजू मांडणं गरजेचं आहे, उत्तम पद्धतीने तुम्हाला त्याची बाजू मांडणं आणि त्याला न्याय मिळवून देणं हे केव्हाही या प्रोफेशनचा एक बेस्ट पार्ट आहे. आणि त्याचा ऍडव्हान्टेज जो आहे हा प्रत्येकाने घेतला पाहिजे. समजा जर त्याला या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर, आणि या क्षेत्रामध्ये भरपूर मेहनत करण्याची तयारी खूप ठेवावी लागते. सुरुवातीच्या काळामध्ये प्रोसिजर समजणं हा एक जो पार्ट आहे, किंवा कशा पद्धतीने आपल्याला केस चालवायची आहे, त्याचप्रमाणे क्लायंट्सना कशा पद्धतीने त्यांच्याशी कसं बोललं पाहिजे की जेणेकरून त्यांना आपल्याकडे आल्यानंतर न्याय मिळू शकेल, याची कुठेतरी एक शाश्वती त्यांना वाटली पाहिजे की हे वकील आपल्यासाठी उत्तम प्रकारे आपली बाजू कोर्टामध्ये लढवतील. अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी शिकण्याच्या दृष्टिकोनातून काही वर्षाचा काळ निश्चितपणे जातो. म्हणजे नुसतं लॉ केलंय म्हणजे उद्यापासून लगेच वकील झाला, बॅग घेऊन निघाला असं ते होत नाही. त्याच्यासाठी काही काळ, काही वर्ष त्याच्यासाठी द्यावी लागतात आणि ती दिल्यानंतर मग हळूहळू त्या सगळ्या गोष्टींची योग्य पद्धतीने माहिती होते आणि कोर्टामध्ये केस लढणं शक्य होतं. योग्य पद्धतीने उत्तम सिनियर कोण आहेत त्यांच्याकडे जाऊन ती प्रॅक्टिस केव्हाही त्यांच्या चेंबरला जाऊन जॉईन होणं हे चांगलं आहे की जेणेकरून
पुढे प्रॅक्टिस करायला त्याचा उपयोग होऊ शकतो. तुमच्याकडे असा कोणी म्हणजे अशी काही केस असेल जी तुमच्यासाठी खूप महत्वाची होती, खूप चॅलेंजिंग होती किंवा नाही, आता काय माझ्यासाठी सगळ्याच केसेस महत्वाच्या आहेत आणि चॅलेंजिंग आहेत. प्रत्येक केसला वेगळा अभ्यास करावा लागतो, प्रत्येक केससाठी वेगळं वाचन करावं लागतं. त्यामुळे प्रत्येक केस आमच्या वकील मंडळींच्या दृष्टिकोनातून कुठलीच केस ही महत्वाची नाहीये, ही महत्वाची केस असं काही नाही. सगळेच केसेस, सगळ्या ज्या केसेस आहेत त्या आमच्या दृष्टीने महत्वाच्याच आहेत आणि त्यासाठी आम्ही आमचे स्पेशल 100% एफर्ट्स देत असतो की जेणेकरून आमच्याकडे आलेल्या क्लायंटला आयुष्यामध्ये न्याय मिळू शकेल आणि त्याचं आयुष्य देखील पुढचं सुकर होऊ शकेल. अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करतच असतो. एक शेवटचा प्रश्न की जर कोर्ट आहे आपलं जे, त्या कोर्टचा टायमिंग काय असतो? कारण की काही ठिकाणी काही असं ऐकलंय की रात्री 12 वाजता देखील कोर्ट चालू आहे, 2 वाजेपर्यंत देखील कोर्ट चालू आहे. तसं कोर्टचा काय टायमिंग असतो? हो, कोर्टाचं टायमिंग आहे ना, 11 ते 5:45 कोर्टाचं टायमिंगच आहे. त्याच्या व्यतिरिक्त नाही, त्यावेळेला आता विशिष्ट सिच्युएशन मध्ये कसं असतं की एखाद्या गुन्हेगाराला अरेस्ट केल्यानंतर 24 तासाच्या आतमध्ये कोर्टासमोर हजर करावं लागतं. अशी जर सिच्युएशन असेल तर त्यानुसार काही वेळेला काही ऍडजस्टमेंट्स केल्या जातात, पण त्याच्यामध्ये बरोबर सगळे कायद्याचे नॉर्म्स सगळे व्यवस्थित पाळले जाऊन कोर्ट हे चालत असतं. तुम्ही जी माहिती दिली ते आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचेलच. म्हणजे जे नॉलेज आपल्याला पाहिजे किंवा जे मुद्दे किंवा जे तुम्ही सांगितलेत आम्हाला, जे सेक्शन देखील तुम्ही जे खोलून विस्तारित करून सांगितलेत त्याबद्दल आणि त्याची जी माहिती आम्हाला तुमच्याकडनं आम्हाला मिळाली त्याबद्दल आम्ही तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आणि तुमचा जो महत्वाचा वेळ आहे तो तुम्ही आम्हाला दिलात त्यासाठी आमच्या युथ युनिव्हर्सल मनोरंजन या टीमकडनं आणि तुमचे सगळ्याचे मॅडम, तुमचे आणि मॅडमचे आभार मानतो. आणि यदा कदाचित जर तुमच्याकडे काही अशा काही केसेस असतील ज्या तुम्ही सांगत असाल, आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचतील, म्हणजे माहिती पडेलच आम्हाला, पण तुमच्याकडे काही केसेस असतील लोकांपर्यंत जायला पाहिजे, ज्याच्यामुळे जागृती होऊ शकते, अशा काही केसेस असतील त्याची कल्पना आम्हाला द्या. आम्ही त्या गोष्टीची पुरेपूर आम्ही माहिती गोळा करून आम्ही त्याचे प्रश्न बनवून तुमच्यापर्यंत पोहोचू. पुन्हा एकदा आपण त्याचा पाठपुरावा करू त्या गोष्टीचा. आणि इथेच आपण हा पॉडकास्ट थांबूया. तुमच्या युथ युनिव्हर्सल आणि मनोरंजन या पॉडकास्टला माझे बेस्ट विशेष. आणि तुम्ही मला जे का माझी इंटरव्ह्यू घेतलेला आहे, माझा जो काही इंटरव्ह्यू घेतलाय त्याबद्दल धन्यवाद. पॉडकास्टचा इंटरव्ह्यू नाही, पॉडकास्ट आहे, इंटरव्ह्यू नाही आपला, हे पॉडकास्ट आहे. पॉडकास्ट मध्ये मी तुम्हाला विचारलं जे काही मुद्दे होते, जे माझ्या वेळी मला जे सुचले किंवा जे प्रेक्षकांसाठी स्टडी मी जेव्हा केला त्या स्टडीमध्ये मला आढळलं की मुद्दे हेच आहेत जे जास्त करून लोक विचारतात. तेच मी तुम्हाला विचारले. जर मी ते प्रश्न विचारले असते किंवा तुम्हाला प्रश्न आधी दाखवले असते सगळे, तर मग तो इंटरव्ह्यू झाला असता. तुम्हाला प्रश्न विचारले, जे तुमच्याकडे नॉलेज होतं तुम्ही आम्हाला सांगितलं आणि व्यवस्थित ते विस्तारित करून सांगितलं, त्याच्याविषयी काही डाऊटच नाही आम्हाला. आणि ते सुटसुटीत करून सांगितलं आमच्या प्रेक्षकांना देखील चांगल्या पद्धतीने समजतील. आणि त्यांचे काही प्रश्न असतील ते आपली पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना ते त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना नक्कीच मिळेल. तर अशा पद्धतीने आपण हा पॉडकास्ट इथे थांबूया. आणि तुमच्या ज्या पुढच्या वाटचाली आहेत त्यासाठी आम्ही आमच्या टीमकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.